आज सारंग साठे स्मृती व्याख्यानाचं पुष्प गुंफण्यासाठी प्राध्यापक मिलिंद जोशी या ठिकाणी आलेले आहेत. मी सरिता सारंग साठे यांना विनंती करतो आणि जोशी सरांना विनंती करतो की सर्वप्रथम आपण सारंग साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करूया. सारंग साठे हे टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त होते. प्रख्यात जुदोपटू ही त्यांची ठळक अशी ओळख होती. राष्ट्रीय पातळीवर त्यांनी सुवर्णपदक मिळवलं होतं. नगर केसरीचे ते माजी संपादक, महाराष्ट्र जुदो असोसिएशनचे अध्यक्ष, अखिल भारतीय जुदो संघटनेच्या तांत्रिक समितीचे माजी अध्यक्ष आणि वसंत व्याख्यानमालेची धुरा ज्यांनी वर्षानुवर्ष सांभाळली त्या डॉक्टर दीपक टिळक यांचे ते जिवलग मित्र, पुण्यातल्या विख्यात अशा साठे गादी कारखान्याचे मालक. वसंत व्याख्यानमालेचा जो काही बहर आहे तो उत्कृष्ट दर्जाच्या अशा वक्त्यांमुळे आहे आणि त्यातलं एक ठळक नाव म्हणजे प्राचार्य शिवाजीराव भोसले. प्राचार्य भोसले सरांच्या जन्मशताब्दी वर्षाला आता लवकरच सुरुवात होते आणि ते औचित्य साधून आम्ही प्राचार्य शिवाजीराव भोसले व्यक्ती आणि वक्तृत्व हा विषय या व्याख्यानासाठी निवडलेला आहे. त्यांचा ठळक विशेष म्हणजे तब्बल 28 वेळा प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी वसंत व्याख्यानमालेत व्याख्यानं दिलेली आहेत. हा जवळपास एक विक्रम ठरावा. मला वाटतंय व्याख्यानमालेची धुरा ज्यांनी पूर्वीच्या काळात समर्थपणे सांभाळली असे आणि अध्यक्षपदी सांभाळलं ते दत्तो वामन पोद्दार, त्यांनी अनेक भाषणं दिली होती. त्या खालोखाल प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनीच या व्याख्यानमालेत भाषणं दिली असावीत आणि पुणेकरांच्या प्रत्येक पिढीनी त्यांच्या वक्तृत्वाला नेहमी दाद दिलेली आहे. आजचे आपले वक्ते प्राध्यापक मिलिंद जोशी यांचा संपूर्ण महाराष्ट्रालाच काय महाराष्ट्राबाहेरही परिचय आहे आणि त्यांचा परिचय इथं करून देणं ही केवळ औपचारिकता आहे पण ती आवश्यक आहे. व्यवसायानं अभियंता, वृत्तीनं वक्ता आणि उत्तम लेखक असं बहुरंगी बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे प्राध्यापक मिलिंद जोशी. आणि हे शब्द माझे मी आता उच्चारले खरे पण प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी अशा या यथार्थ शब्दामध्ये सरांना दाद दिलेली आहे. अभ्यास, व्यासंग यातून उत्तम वक्ते म्हणून जगभर प्राध्यापक जोशी यांचा लौकिक आहे. त्यांच्या भाषणात वैशिष्ट्यपूर्ण विषय, आशय आणि रसाळपण हे पैलू असतात. त्यामुळे रसिक मंत्रमुग्ध होतात. साहित्यापासून ते समाजापर्यंत, महापुरुष ते संत साहित्य अशा अनेक विषयांमध्ये त्यांचा दांडगा अभ्यास आहे. भारती विद्यापीठ पुणे येथे अभियांत्रिकी विभागातील प्रमुखपद स्वीकारत त्यांनी लेखणी व वक्तृत्व टवटवीत ठेवलं आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या 120 वर्षांची वैभवशाली परंपरा असलेल्या संस्थेचे तरुण कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी मसापला साहित्याभिमुख, लोकाभिमुख, तंत्रज्ञानाभिमुख केले. साहित्य रसिकांना त्यांच्या मनातला अखिल भारतीय साहित्य संमेलनाध्यक्ष मिळावा या त्यांच्या प्रयत्नांना अलीकडच्या काळात यश आलं आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी त्यांनी लोक चळवळ उभी करण्यात पुढाकार घेतला. पंतप्रधान कार्यालयाला त्यासाठी 1,00,000 पत्र पाठवण्यात आली. राजकीय इच्छाशक्तीला आवाहन करण्यासाठी राजकीय व्यक्तींच्या भेटी आणि राजधानी दिल्लीत जाऊन त्यांनी आंदोलन केलं होतं. तसंच मराठी भाषा शिक्षणाचा कायदा सक्तीचा करण्यात यावा, त्याचप्रमाणे मराठी भाषा धोरणास मान्यता मिळावी यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यांनी साहित्यात सर्व प्रकारचे लेखन प्रकार हाताळले असून त्यामध्ये कथासंग्रह, विनोदी कथासंग्रह, विनोदी लेखसंग्रह, चरित्रलेखन, व्यक्तिचित्र संग्रह, ललित लेखन,
संत साहित्यविषयक तत्वचिंतनपर लेखसंग्रह, अनुभवकथन, स्तंभलेखन, संपादन आदी प्रकारात 21हून अधिक पुस्तकांचं लेखन त्यांनी केलं आहे आणि त्याला रसिक वाचकांचा जोरदार प्रतिसादसुद्धा लाभलेला आहे. संत साहित्य आणि आजची पिढी, कथा त्यांच्या वक्तृत्वाची, व्याख्यानांचे आख्यान, लय भारी, तमाच्या तळाशी, पानगळ ही त्यांची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. पुण्याच्या या वसंत व्याख्यानमालेसह महाराष्ट्रातल्या आणि बृहन्महाराष्ट्रातल्या नामवंत व्याख्यानमालांमधून प्राध्यापक जोशी सरांनी विविध विषयांवर व्याख्यानं दिली आहेत. महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार समितीवर सदस्य, अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ सदस्य, महाराष्ट्र शासनाच्या लोकसाहित्य समितीचे माजी सदस्य आदी संस्थांवर त्यांनी अभ्यासपूर्ण काम केले आहे आणि करीत आहेत. त्यांना साहित्य सेवेबद्दल गदिमा चैत्रबन पुरस्कार, आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार, पुणे फेस्टिवल पुरस्कार, चिमवी जोशी साहित्य पुरस्कार, नारायण सुर्वे जीवन साधना पुरस्कार, पुणे सार्वजनिक सभेचा पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी आजवर गौरवण्यात आले आहे. त्यांचं व्याख्यान सुरू होण्यापूर्वी मी सरिता साठे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी प्राध्यापक जोशी यांचं स्वागत करावं पुष्पगुच्छ देऊन. धन्यवाद. मी प्राध्यापक मिलिंद जोशी यांना विनंती करतो की त्यांनी सारंग साठे स्मृती व्याख्यानाचं आजचं पुष्प गुंफावं. ठिकाणी उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज वसंत व्याख्यानमालेमध्ये प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने एका विशेष व्याख्यानाचं आयोजन केलं. याबद्दल मी वसंत व्याख्यानमालेला प्रथम धन्यवाद देतो, कारण वसंत व्याख्यानमालेच्या 151 वर्षाच्या इतिहासामध्ये सलग 28 वेळा विविध विषयांवर व्याख्यान देणारा महाराष्ट्रातला एक अपवादभूत वक्ता म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा उल्लेख आपल्याला करावा लागेल. आणि त्यांचा तो विक्रम अद्यापही कुणाला मोडता आलेला नाही. खरं तर दुपारपासून आभाळ भरून आलेलं होतं आणि सरी कोणत्याही क्षणी कोसळतील अशी अवस्था होती. त्यामुळं माणसं व्याख्यानाकडे पाठ फिरवतील की काय असं वाटत होतं. पण आपण मोठ्या संख्येने आला आहात. हे प्राचार्यांविषयीचं आपलं प्रेम आजही ताजं आहे याची साक्ष आहे, हे या ठिकाणी आवर्जून नमूद केलं पाहिजे. प्राचार्य शिवाजीराव भोसले हे मराठीतील वक्तृत्वाचं एक उत्तुंग शिखर असं आपल्याला म्हणावं लागेल. महाराष्ट्रातल्या 5 पिढ्यांचे मन आणि कान आपल्या उगवत्या वक्तृत्वातून तयार करण्याचं काम हे प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी केलं. त्यांनी महाराष्ट्राची श्रवण संस्कृती समृद्ध केली. भाषेचं सौंदर्य, कल्पनेचं वैभव आणि उदात्त विचार काय असतात याचं दर्शन त्यांच्या व्याख्यानातून आपल्याला घडत असे. आणि त्यामुळे एखादा धबधबा असावा आणि तो कोसळत राहावा, किंवा पाण्याने भरलेला मेघ असावा आणि तो बरसत राहावा, असं प्राचार्यांचं वक्तृत्व होतं. आणि मी खऱ्या अर्थाने भाग्यवान की अगदी शालेय जीवनामध्ये मला प्राचार्यांचं पहिलं व्याख्यान ऐकण्याची संधी मिळाली. ती बार्शीच्या जनता सहकारी बँक व्याख्यानमालेमध्ये. म्हणजे पूर्वी गणेशोत्सवामध्ये ही बौद्धिक व्याख्यानमाला गावोगावी होत असे आणि तशी बार्शीसारख्या छोट्या गावामध्ये सुद्धा व्याख्यानमाला 10 दिवस सलग होत असे. आणि प्राचार्यांची तारीख मिळवण्यासाठी संयोजक जवळजवळ 1.5-2 वर्ष प्रयत्न करत होते, पण ती तारीख काही मिळत नव्हती. शेवटी तारीख मिळाली, वार निश्चित झाला आणि व्याख्यानाचा विषय ठरला विज्ञान आणि धर्म. प्राचार्य शिवाजीराव भोसले हे त्या व्याख्यानाला येणार हे निश्चित झालं. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की 5 ते 6 हजार लोक मोठ्या आतुरतेने सरांच्या येण्याची वाट पाहत होते. आणि व्याख्यानाची वेळ 6ची, 6:15 वाजले, 6:30 वाजले तरी सरांचा पत्ता नाही. तर सगळ्यांना असं वाटलं की हे व्याख्यान आता रद्द होतंय की काय. त्यावेळेला मोबाईल किंवा इतर कुठल्याही सुविधा नव्हत्या. पण सरांचा कुठून तरी निरोप आला की गाडीमध्ये बिघाड झाल्यामुळे आम्हाला थोडा उशीर होत आहे. आणि जवळजवळ 6:30 वाजता सर आले. आल्यानंतर थेट व्यासपीठावरती गेले आणि सगळ्या गोष्टींना त्यांनी फाटा दिला. मग प्रास्ताविक असेल, स्वागत असेल, सत्कार असेल.
आणि थेट बोलायला सुरुवात केली. आता बोलायला सुरुवात केल्यानंतर नेमका स्पीकर बंद पडला आणि बाहेर मागचे सगळे लोक आवाज आवाज म्हणून ओरडायला लागले. तर सर इतक्या समयसूचकतेने म्हणाले की विज्ञान आणि धर्म या विषयावर मी बोलण्यासाठी आलेलो आहे. मागचे लोक नुसतं बोलतायत ते मला ऐकायला येत आहे आणि मी स्पीकरमधून बोलतोय हे त्यांना ऐकायला जात नाही. हा देखील विज्ञानाचा चमत्कार आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि या पहिल्याच वाक्यामध्ये त्यांनी संपूर्ण सभागृह स्वतःच्या ताब्यामध्ये घेतलं आणि पुढे 1.5-2 तास त्यांचं व्याख्यान अखंडपणे सुरू होतं. आणि पुढं ते म्हणाले की सगळी लहान मुलं समोर बसलेली होती. तर समजा या वानर सेनेतल्या एखाद्या मंडळींनी त्या आंब्याच्या झाडावरती दगड मारला तर त्या दगडाची गती, मुलाची मती, दगड आणि आंबा यांची युती यांच्या संयोगानं तो आंबा खाली येईल. पण विज्ञान काय करेल, झाडाची उंची किती, मुलाचं वजन किती, तापमान किती या सगळ्या गोष्टी पाहिल. पण प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे एक कार्यकारण भाव असतो आणि तो समजून घ्यावा लागतो. तो विज्ञानामध्येही आहे आणि तो धर्मामध्येही आहे असं म्हणून त्यांनी व्याख्यानाचा समारोप केला. पण शब्दशक्तीच्या अफाट ताकदीचा तो विलक्षण आविष्कार पाहून मी अक्षरशः भारावून गेलो. आणि ते शालेय जीवनातलं सगळं वय हे टीप कागदासारखं आसपासचं टिपून घेण्याचं होतं. आणि त्यामुळं त्या व्याख्यानाचा इतका प्रभाव पडला की भोसले सर हे माझ्या भक्तीचा विषय झाले. आणि त्यांची व्याख्यानं आठवणं हा माझा एक आवडता उद्योग होऊन बसला. आणि त्यामुळं माझं हे प्राचार्य प्रेम पाहून प्राचार्यांची त्यावेळेला सोलापूरला सलग व्याख्यानं होत असत. म्हणजे स्वामी विवेकानंदांच्यावरती त्यांची सलग 5 दिवस व्याख्यानं होती. तर ती व्याख्यानं ऐकण्यासाठी माझे वडील मला बार्शीहून लाल डब्याच्या एसटीतून घेऊन जात असत. म्हणजे ग्रामीण भागातला एक शेतकरी, दुष्काळी भागातला, पण त्याला असं वाटत होतं की आपल्या मुलाची ही आवड जोपासण्यासाठी आपण त्याला घेऊन गेलं पाहिजे. आणि पुढे मला 12वीला उत्तम गुण मिळाले आणि कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळाला. तर तो सातारा जिल्हा म्हणजे सरांचं राज्यच. रोज कुठेतरी सरांचं व्याख्यान असायचं. मग ते कराडला असेल, मसूरला असेल, ऐक्यमध्ये सकाळी चहा प्यायला गेल्यानंतर आज कुठे कार्यक्रम आहेत ते वाचायचे आणि कॉलेजचे तास संपल्यानंतर त्या व्याख्यानाला एस टीने जायचं, उपस्थित राहायचं. आल्यानंतर हॉस्टेलवरती ते सगळं आठवायचं. हा सगळा दिनक्रम त्यावेळेला सुरू होता. मी सरांच्या श्रोत्यांच्या पैकीच एक होतो आणि मला त्यांची भेट अगदी जवळून हवी होती. पण तो योग काही आलेला नव्हता. पण अभियांत्रिकीच्या 2ऱ्या वर्षाला शिकत असताना महाविद्यालयाचं जे मॅगझिन आहे त्यासाठी त्यांची मुलाखत घ्यावी असा एक प्रस्ताव प्राचार्यांच्याकडून पुढं आला. आणि मी सरांना एक पत्र लिहिलं की मी कराडला अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 2ऱ्या वर्षाला शिकतोय आणि आमच्या कॉलेजच्या मॅगझिनसाठी आपली मुलाखत आम्हाला हवी आहे. आणि ते पत्र मी पाठवून दिलं. आणि पत्ता खूप सोपा होता. प्राचार्य शिवाजीराव भोसले, श्री अरविंद, विवेकानंद नगर, फलटण, जिल्हा सातारा. आपल्याला आश्चर्य वाटेल, 8च दिवसामध्ये टपोऱ्या अक्षरामध्ये एक पत्र माझ्या वसतिगृहाच्या पत्त्यावरती आलं आणि त्यामध्ये तारीख आणि वेळ कळवलेली होती. आणि मग इतका आनंद झाला की मग आम्ही ठरवलं की जायचं. आणि आता सरांना भेटायचं म्हणजे इतकी उत्कंठा. म्हणजे आजच्या तरुण मुलाला एखाद्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला भेटताना जो आनंद वाटेल तो आनंद त्या काळामध्ये प्राचार्य शिवाजीराव भोसले, बाबासाहेब पुरंदरे, निर्मल कुमार फडकुले, प्राचार्य राम शेवाळकर यांना भेटताना होत होता. आणि तो संबंध काळच खूप वेगळा होता. मग मी आणि माझा मित्र आम्ही सकाळच्या एस टीनी फलटणला गेलो. पावसाची भुरभुर सुरूच होती. आणि मग सरांच्या घरी गेलो. इतकी उत्कंठा की सर कसे असतील. कारण आपल्याला सभेमधले सर माहीत होते की बंधू भगिनीनो हे शब्द उच्चारता सारं सभागृह स्तब्ध व्हायचं. आणि सगळे कानामध्ये प्राण आणून पांढरी पॅन्ट आणि निळा कोट घातलेल्या प्राचार्यांच्या व्यक्तिमत्वाकडं पाहत राहायचं. तर सर घरामध्ये कसे असतील याची एक फार उत्सुकता होती. मग आम्ही स्टँडवरती उतरलो. रिक्षावाल्याला फक्त सांगितलं की आम्हाला भोसले सरांच्या घरी जायचं आहे. तर त्यांनी थेट विवेकानंद नगरातल्या श्री अरविंद या बंगल्यापाशी आम्हाला नेऊन सोडलं. मग आम्ही दरवाजा उघडून आतमध्ये गेलो. बेल दाबली आणि ज्यावेळेला दरवाजा उघडला गेला सरांची सौजन्य मूर्ती समोर उभी होती. पांढरा शुभ्र पायजमा, पांढरा शुभ्र शर्ट
आणि अगदी हसून स्वागत केलं, किती वाजता निघालात वगैरे सगळं विचारलं. आणि ते सगळे आषाढाचे दिवस असल्यामुळे घरामध्ये आषाढ तळला जात होता, पुऱ्या वगैरे. तर त्याचा जो वास होता त्याचा मला इतका त्रास व्हायला लागला की सतत खोकला यायला लागला. तर सर म्हणाले की तुमचा घसा हा आकाशवाणी केंद्र इतका संवेदनशील दिसतोय, तेव्हा आपण जरा बाहेर अंगणामध्ये बसूया. आणि मग सर एका खुर्चीवरती, आम्ही दोघे एका खुर्चीवरती, आणि सरांनी आम्ही नेलेली जी प्रश्नावली होती ती हातामध्ये घेतली आणि सरळ एक व्याख्यानच द्यायला सुरुवात केली. आणि ते 2 श्रोत्यांच्यासाठी दिलेलं व्याख्यान होतं. आणि आपुलकी इतका मोठा माणूस की ज्यांची तारीख मिळणं त्या काळामध्ये कठीण होतं, सरांनी 2 तास आमच्यासाठी दिले. आणि आम्ही म्हणालो की आता आम्ही निघतो, बाहेर कुठेतरी जेवण करू आणि निघू. तर ते म्हणाले नाही, तुम्ही आलेला आहात, बाईंनी व्यवस्था केली आहे आणि त्यामुळं तिखटा मिठाच्या आणि गोडाच्या पुऱ्या, मसाले भात असा आम्हाला फराळाचा आस्वाद त्या ठिकाणी घेता आला. आणि आम्ही निघताना सरांच्या पाया पडलो आणि म्हणालो आता आम्ही रिक्षा करून जातो. तर सर म्हणाले नाही, माझी गाडी तुम्हाला ST स्टँडपर्यंत सोडवेल. तर आम्ही म्हणाले की सर आम्ही जाऊ, आता माहीत झालं आहे आम्हाला इथलं सगळं. तर सर म्हणाले की तुम्ही जाल, पण नेमकं कराडच्याच गाडीमध्ये बसताय की नाही याविषयी माझ्या मनामध्ये थोडी साशंकता आहे, तर त्यामुळे तुम्ही जायला हरकत. तर मोठी माणसं किती साधी असतात याचा एक प्रत्यय आम्ही त्यावेळेला घेतला. आणि मग सरांची ती मुलाखत प्रकाशित झाली. आणि त्याचवेळी माझ्या आयुष्यामध्ये एक भाग्ययोग असा घडून आला की आमच्या इथे अंतिम वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक बेस्ट कल्चरल अँड सोशल आउटगोईंग स्टुडंट म्हणून एक पारितोषिक असायचं की जो अभ्यासामध्येही हुशार आहे आणि जो कल्चरल ॲक्टिव्हिटीमध्येही पुढं आहे, त्याच्यासाठी ते सुवर्णपदक होतं. तर माझा वर्षभर उद्योग म्हणजे सगळ्या वक्तृत्व स्पर्धांना जाणं, पारितोषिके मिळवणं आणि शेवटच्या 1 महिन्यामध्ये अभ्यास करून काय डिस्टिंक्शन वगैरे मिळवणं, ही इंजिनिअरिंगची त्या काळातली रीत होती. आजही ती तशीच चालू आहे. हे मी इंजिनिअरिंग कॉलेजचा प्राध्यापक म्हणून सुद्धा तुम्हाला सांगू शकतो की शेवटचा 1 महिना अभ्यास केला तर तुम्हाला डिस्टिंक्शनपर्यंत पोचता येतं. आणि मी त्यावेळेला डिबेटिंग कल्चरल सेक्रेटरी झालेलो होतो. तर त्यामुळे आमच्या जिमखाना विभागाचे जे प्रमुख होते प्राध्यापक BA पाटील, त्यांनी एके दिवशी असं जाहीर केलं की या समारंभाला प्राचार्य शिवाजीराव भोसले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर आम्हाला खूप आनंद झाला की आता म्हणजे ज्यांना ऐकण्यासाठी आपण इतके उत्सुक आहोत तेच आपल्या पारितोषिक वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे आहेत. तर त्यावेळेला जे बेस्ट कल्चरल अँड सोशल आउटगोईंग स्टुडंटचं सुवर्ण पदक होतं ते त्यावर्षी मला जाहीर झालेलं होतं आणि त्यामुळे ते सरांच्या हस्ते स्वीकारण्यात हा जास्त आनंद वाटत होता. पण खरी गंमत पुढं आहे, ते BA पाटील कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत होते आणि ज्यावेळेला मला ते मेडल देण्याचा विषय आला त्यावेळेला ते बोलून गेले की ज्या मुलाला हे सुवर्णपदक मिळालेलं आहे तो प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची उत्तम नक्कल करतो, तर त्यांनी ती करून दाखवावी. आता केवढा मोठा एक पेच माझ्यासमोर उभा राहिला आणि माझ्या अंगामध्ये कोट होताच, मला ती करून दाखवण्यात आनंदही वाटत होता, पण सरांची परवानगी मिळवणं गरजेचं होतं. तर मी सरांच्याकडे पाहिलं तर त्यांनी हसून संमती दिली आणि मग मी सरांच्या बोलण्याची नक्कल त्यावेळी करून दाखवली की बंधू भगिनीनो, ज्यांचं बोलणं ऐकत राहावं असं ऐकणाऱ्याला वाटतं, तेव्हा बोलणाऱ्याच्या बोलण्यातून आविर्भूत होणारं, आविष्कृत होणारं आणि प्रकट होणारं ते वक्तृत्व, ते साक्षरांच्या ठायी असेल, निरक्षरांच्या ठायी असेल, सुशिक्षितांच्या ठायी असणार सुद्धा नाही. वसंत व्याख्यानमालेचं तिकीट काढण्यासाठी जेव्हा मी रांगेत उभा राहत असे तेव्हा माझ्या मनामध्ये एक विचार येत असे, आपण असं बोलू शकू का? माझं मन म्हणत असे हे अशक्य आहे, अवघड आहे, न जमणारं आहे. व्यासपीठावरती जाऊन बोलणं, लोकांना काही सांगणं, सांगण्यासारखं काही असणं, लोकांनी ऐकून घेणं, ऐकून प्रतिसाद देणं, तशा प्रकारचा योग आपल्या वाट्याला हेच मुळामध्ये अवघड असल्यामुळे ते तुला जमणारं नाही. काही माणसं विचार न करता बोलतात आणि आपण काय बोललो याचा बोलून झाल्यानंतर विचार करतात आणि समाजाला उगीचच विचारात टाकतात, तरीसुद्धा ती विचारवंत म्हणून ओळखली जातात. याचा विचार तुम्ही आणि आम्ही केला पाहिजे. तर असं म्हटल्यानंतर मग सर बोलायला उभे राहिले आणि सर असं म्हणाले की मिलिंदनी अतिशय उत्तम नक्कल माझी करून दाखवली. मला मिलिंदचा खरोखरीच हेवा वाटतो, कारण मी वक्ता आहे पण अभियंता नाही. मिलिंद वक्ताही आहे आणि अभियंताही आहे,
पण तो जर बोलत राहिला तर त्याच्या बांधकामाचं काय, हा मला पडलेला मोठा प्रश्न आहे. तर त्यामुळे त्यांनी बोलता बोलता बांधकाम करावं किंवा बांधकाम करता करता बोलावं किंवा ज्यामुळं समाजाचं बांधकाम होईल असं काहीतरी करत राहावं. आणि सरांचा तो आशीर्वाद खरं ठरला. आणि पुढे मी पुण्यामध्ये आल्यानंतर माझ्या मनामध्ये एक विचार आला की आपल्या वक्तृत्वाच्या बळावरती सबंध मराठी माणसांच्या मनावरती अधिराज्य करणाऱ्या या वक्त्याचं चरित्र आपण लिहायला काय हरकत आहे. तर मी सरांना तशी विनंती केली आणि सरांनी ती फेटाळून लावली. पण मी सरांना म्हणालो की पुढच्या पिढीच्या वक्त्यांना समजलं पाहिजे की एक वक्ता कसा घडू शकतो. म्हणजे कराडजवळच्या कलेढोण या छोट्या गावातला सामान्य शिक्षकाच्या कुटुंबातला एक विद्यार्थी, एक मुलगा हा आपल्या वक्तृत्वाच्या बळावरती मराठी माणसांच्यावरती अधिराज्य करतो. तर हे व्यक्तिमत्व घडलं कसं हे समाजासमोर आलं पाहिजे, म्हणून हे चरित्र लिहिलं पाहिजे. आणि सर त्यावेळेला इतके सगळ्या कार्यक्रमांच्या मध्ये बांधले गेलेले होते की त्यांची वेळ मिळणं ही फार कठीण गोष्ट होती. मग सरांनी सांगितले की तुम्ही शनिवार रविवार फलटणला या, मी असेन त्यावेळेला, मी तुम्हाला तसं कळवत जाईन. आणि त्यावेळेला फोनही आलेला होता. आणि मग सर फोन करून कळवत असत की तुम्ही आज या. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, भेटण्याची वेळ सकाळी 5:45 अशी ठरलेली असायची. त्यामुळे 5 वाजता उठून सरांच्याकडे जायचं आणि बरोबर दरवाजा उघडला की अगदी प्रसन्न मूर्ती, मग त्यांच्या खोलीमध्ये जायचं आणि सर भिंतीकडे बघून बोलत असत. मी रेकॉर्डिंग वगैरे काही केलं नाही, सगळं लिहून घेत असे आणि पुढच्या भेटीमध्ये त्याचं एक प्रकरण तयार करून ते सरांना दाखवत असे. किंवा त्यांचा लांब कुठे दौरा असेल 2-3 दिवसाचा, तर ते म्हणत की तुम्ही माझ्याबरोबर चला. आणि मग आम्ही मिळून जात असू. ते ड्रायव्हरच्या शेजारी बसायचे आणि मला म्हणायचे तुम्ही पाठीमागे बसा आणि पाठिंबा द्या, असं त्यांचं ते एक वाक्य असायचं. आणि मग अशा पद्धतीने त्या चरित्राचं काम हे जवळजवळ वर्षभरामध्ये पूर्ण झालं. सरांनी ते खूप बारकाईने वाचलं. त्याला महाराष्ट्रातले प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले. पण माझं ते पहिलं मी लिहिलेलं चरित्र असूनही त्यातला एकही शब्द सरांनी कापला नाही, हा मला सगळ्यात मोठा पुरस्कार त्यातला वाटतो. कारण एवढ्या मोठ्या शब्दप्रभूच्या वरती लिहिणं ही फार मोठी एक कसोटीची गोष्ट होती. आणि जुन्या काळातली मंडळी असतील तर त्यांना आठवत असेल की त्या चरित्रचं प्रकाशन टिळक स्मारक मंदिरामध्ये झालं. बाबासाहेब पुरंदरे आणि अनंत दीक्षित, म्हणजे टिळक स्मारक मंदिर पूर्ण भरलेलं होतं. खाली आणि वर 2 रांगांच्या मध्ये लोक बसलेले होते. व्यासपीठावरती लोक येऊन बसलेले होते. जिन्यामध्ये लोक उभे होते. त्यावेळेला टीव्हीची व्यवस्था करणं काही शक्य नव्हतं, पण खाली स्पीकरची व्यवस्था करण्यात आली होती. आणि त्या चरित्राच्या 1000 प्रती त्याच कार्यक्रमामध्ये संपलेल्या होत्या. आणि टिळक रोड पूर्ण ट्रॅफिक जाम झालं होतं. आणि वर्तमानपत्रांनी नेहमीप्रमाणे भोसलेंच्या कार्यक्रमामुळे ट्रॅफिक जाम अशा प्रकारच्या बातम्या त्यावेळेला दिलेल्या होत्या. पण अर्थात सगळं श्रेय भोसले सरांचं, म्हणून त्याचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. आणि या चरित्रामुळे मला सरांच्या अगदी जवळ जाता आलं. तर हे व्यक्तिमत्व कसं घडलं. सरांचा जन्म हा कराडजवळच्या कलेढोण या गावचा, म्हणजे कलेढोण मायणी उफराट पाणी दादल्या परीस बायको शहाणी असं या गावाबाबत म्हटलं जातं. याचं कारण सगळ्या नद्या या पश्चिम वाहिनी असतात, पण इथल्या नद्या या पूर्व वाहिनी असल्यामुळे कलेढोणच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं. आणि शिवाजीरावांच्या गंगौघासारख्या वक्तृत्वाचं उगमस्थान हे त्यांचे वडील अनंतराव भोसले हेच होते. आणि त्यांना लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर या 2 व्यक्तिमत्वांच्या विषयी इतकं आकर्षण वाटत होतं की शिवाजीराव भोसले यांचं पाळण्यातलं नाव सागर असं होतं. आणि त्या मुलाला ते लहानपणी सागरू अशी प्रेमाने साथ घालत असत. पण शिवाजी महाराजांच्या विषयी असणारं आकर्षण, त्यामुळं त्यांचं नाव त्यांनी शिवाजीराव असं ठेवलं. आणि बाबासाहेब पुढे बॅरिस्टर झाले. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्यावरती असणारा प्रभाव त्यामुळे, आणि त्यामुळं कलेढोण विटा या ठिकाणी प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढे शिवाजीराव हे साताऱ्याला आले. आणि कर्मवीरांनी शाहू बोर्डिंग त्यावेळेला स्थापन केलेलं होतं. म्हणजे शैक्षणिक साधनांचा आणि सुविधांचा अभाव
हे ग्रामीण भागातल्या मागासलेपणाचं खरं कारण आहे. आणि बहुजन समाजाला जर उन्नतीचा प्रकाश दाखवायचा असेल तर शिक्षणाची गंगा त्यांच्या घरापर्यंत नेली पाहिजे, असा विचार कर्मवीर अण्णांनी त्यावेळेला केला. आणि अक्षरशः खेड्यापाड्यातनं ही सगळी मुलं त्यांनी आणली आणि कमवा आणि शिका हा मंत्र त्यावेळेला दिला. की अगदी ज्या वसतिगृह अशी नव्हती त्यावेळेला, ती झोपडीसुद्धा जी बांधायची ती सुद्धा मुलांनी बांधायची, स्वयंपाक मुलांनी करायचा, श्रम नावाच्या मूल्याला प्रतिष्ठा देण्याचा तो एक प्रयत्न होता. आणि शिवाजीरावांनी त्यांच्या आत्मपर लेखनात, आणि मी देखील माझ्या चरित्र लेखनात या प्रसंगाचा आवर्जून उल्लेख केलेला आहे, की एके दिवशी स्वयंपाक करण्याची सगळी जबाबदारी ही शिवाजीरावांच्यावरती आली. आणि ते भाकरीचं पीठ मळत असताना त्यांच्या मनामध्ये विचार आला की माझं नाव शिवाजीराव, माझं आडनाव भोसले आणि मी हे काय करतोय. त्यामुळे रागाच्या भरामध्ये त्यांनी तो सगळा भाकरीचा पीठ जे मळलेलं होतं तो गोळा उचलला आणि विहिरीमध्ये नेऊन टाकला. आणि मग कर्मवीर थोड्या वेळाने आले आणि त्यांनी विचारलं की शिवाजीराव झाल्या का भाकरी. मग शिवाजीरावांनी सांगितलं की माझ्या मनामध्ये असा असा विचार आला. तर ते म्हणाले जोपर्यंत भाकरी तयार करून ती थापून भाजून स्वतःचं पोट भरण्याचं सामर्थ्य तुझ्या अंगी येत नाही तोपर्यंत या शिक्षणाला काही अर्थ नाही. आणि त्या एका वाक्याने शिवाजीरावांच्या जीवनाला मोठी कलाटणी मिळाली. आणि 1942च्या आसपासचा तो काळ, शाळा महाविद्यालय बंद पडत होती, क्रांती पर्वच होतं ते. अशा वेळेला शिवाजीराव वाचनालयाच्या दिशेने गेले. ते वाचनाची आवड म्हणून नव्हे तर वेळ कसा घालवायचा, आणि त्यामध्ये साताऱ्याचं जे नगर वाचन मंदिर आहे त्या दिशेने गेले. तिथे सुद्धा त्यावेळेला 2 रुपये डिपॉझिट देणं आवश्यक होतं किंवा 4 आण्याची फी महिन्याला भरणं गरजेचं होतं. तेवढे देखील पैसे त्यांच्याकडे नव्हते. पण ग्रंथपालांनी यांची वाचनाची आवड पाहून त्यांना राजयोग हे विवेकानंदांचं पुस्तक भेट दिलं. आणि त्यातले यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी हे सगळे शब्द वाचल्यानंतर हे आपल्या आकलनाच्या बाहेरचं असं शिवाजीरावांना वाटलं. आणि त्याच दिवशी त्यांनी ते पुस्तक परत दिलं. तेव्हा ग्रंथपालांनी त्यांना सांगितलं की चांगली पुस्तकं एकदा वाचून त्याचं आकलन होत नाही, ती वारंवार सतत वाचावी लागतात, त्याचं चिंतन करावं लागतं. आणि मग शिवाजीरावांनी ते पुस्तक पुन्हा नेलं आणि वाचायला सुरुवात केली. तेव्हा विवेकानंद या लेखकाला आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला शिवाजीरावांच्या मनामध्ये स्थान मिळालं, ते तेव्हापासून मिळालं. आणि मग त्या वयामध्ये वेगवेगळे प्रयोगही शिवाजीरावांना करावेसे वाटत होते. रामकृष्ण परमहंसांचं एक वचन त्यांनी वाचलं की 24 तास जर एखाद्या भक्ताने उत्कटतेने देवाची भक्ती केली तर परमेश्वर त्याच्या दारामध्ये येऊन उभा राहतो. शिवाजीरावांनी ठरवलं की आपणही परमेश्वराला प्रसन्न करून घेण्यासाठी काहीतरी करायला हरकत नाही. आणि त्यामुळे यवतेश्वराच्या मंदिरामध्ये ते गेले. ठरवलं की 24 तास आपण तिथे भक्ती करायची. भूक लागली तर बरोबर असावेत म्हणून शेंगदाणे आणि गूळ देखील नेले. पण जसा दिवस मावळायला लागला, रातकिडे किरकिर करायला लागले, काळोख दाटायला लागला, काजवे चमकायला लागले, त्यावेळेला त्यांना कळलं की या भक्तीमध्ये काही स्वारस्य नाही, आपल्याला आता घरीच गेलं पाहिजे, भीती खूप वाटते. त्यामुळे अशा प्रसंगातून ते पुढे पुढे जात होते. शीर्षासनावरचं एक पुस्तक त्यांनी वाचलं आणि शीर्षासन केल्यामुळे बुद्धिमत्ता वाढते असं आपण सगळ्यांनी लहानपणी ऐकलं. भरपूर शीर्षासनं केली पण केवळ थकवा वाढला, बुद्धीत काही वाढ झाली नाही, याचा अनुभव सगळ्यांनी आपण घेतला. तर शिवाजीरावांनी देखील तो अनुभव सांगितला. ते म्हणाले मी 10 मिनिटापासून अर्ध्या तासापर्यंत शीर्षासन करत असे आणि त्याचे परिणाम असे झाले की समोरून येणाऱ्या वस्तू तरंगत येत आहेत असं मला वाटायला लागलं. तर माझ्या मित्रांना मी ज्यावेळेला हा अनुभव सांगितला तेव्हा शिवाजीरावांचे मित्र त्यांना म्हणाले की तू आता दिव्य साक्षात्कारी झालेला आहेस, त्यामुळे तुला असे तरंगत येणाऱ्या वस्तू वगैरे दिसतात. मग ज्यावेळेला डॉक्टरांना दाखवलं त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं की प्रमाणाबाहेर शीर्षासन केल्यामुळं मज्जा केंद्रांचं अप्रमाण उद्दीपन झालेलं आहे आणि त्यामुळे हे सगळे दिव्य साक्षात्कार तुम्हाला होत आहेत. तर त्यामुळे या सगळ्या अनुभवातून शिकत होते आणि अध्यात्माविषयीची एक ओढ त्यांच्या मनामध्ये निर्माण होत. म्हणजे पुरुषार्थ मासिक चालवणारे सातवळेकर त्यांना शिवाजीराव जाऊन भेटले आणि म्हणाले की मला तुमचं शिष्यत्व स्वीकारायचं आहे, मला तुम्ही गुरु म्हणून अनुग्रह द्या. तर ते म्हणाले की माझा तुला तसा काही उपयोग होणार नाही, शेवटी तुझी वाट तूच चालत राहा. तर विद्यार्थी दशेमध्ये इतर विद्यार्थ्यांच्या वाट्याला येणारे अनुभव आणि शिवाजीरावांच्या वाट्याला येणारे अनुभव हे किती वेगळे होते हे आपल्या लक्षामध्ये येईल. आणि मग पुढे शिवाजीराव इंजिनियर किंवा डॉक्टर व्हावं मुलांनी असं त्यांच्या वडिलांना वाटत होतं. त्यामुळं
कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये शिवाजीरावांनी प्रवेश घेतला आणि तिथे गेल्यानंतर ते विज्ञान शाखेचे असले तरी नासी फडक्यांच्या तासाला ते जाऊन बसायला लागले. नासी फडके तिथे तर्कशास्त्र, मानसशास्त्र वगैरे विषय शिकवत होते. आणि मग शिवाजीरावांची ही आवड पाहून नासी फडकेंनी त्यांना सांगितलं की मी आता पुण्याला जातो आहे, तर तुला या विषयांची आवड आहे तर तू पुण्याला यायला काय हरकत आहे. आणि मग नासी फडके यांनी शिवाजीरावांना म्हणजे पुण्याला यायला सांगितलं आणि शिवाजीराव पुण्याला आले. आणि पुण्याला आल्यानंतर वाडिया कॉलेजमध्ये शिवाजीरावांनी प्रवेश घेतला. वाडिया कॉलेज त्यावेळेला दुपारी भरत असे आणि सपा आणि फर्ग्युसन महाविद्यालयातले सगळे तास हे त्यावेळेला सकाळी होत होते. आणि शिवाजीराव इथे बादशाही बोर्डिंगच्या जवळ वसंत विहारमध्ये शिवाजीराव राहत होते आणि सायकलवरती जायचं वाडिया कॉलेजमध्ये. आणि सपा महाविद्यालय आणि फर्ग्युसन महाविद्यालयातले प्राध्यापकांचे तास विद्यार्थ्यांची जर इच्छा असेल तर त्यावेळेला उपस्थित राहण्याची मुभा ही अन्य महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा होती. आता हा भाग्ययोग त्याच कॉलेजमधल्या प्राध्यापकांना सुद्धा येत नाही, अशी एकूण सगळी वस्तुस्थिती सध्या आहे. आणि म्हणून शिवाजीरावांनीच नंतरच्या काळात शिक्षणाविषयी बोलताना एकदा सांगितलं की जे टोल पडल्यानंतर वर्गामध्ये येतात आणि टोल पडल्यानंतर वर्गाबाहेर जातात आणि दोन टोलांच्या मध्ये जी टोलवाटोलवी करतात ते प्राध्यापक. तर अशा वेळेसचे प्राध्यापक त्यावेळेला कदाचित नसावेत. म्हणून शिवाजीरावांनी सोनोपंत मामा दांडेकर, पु ग सहस्त्रबुद्धे, श्रीम माटे, दामले या सगळ्यांचे तास त्यावेळेला उपस्थित राहून त्यांच्या जे कोणते विषय असतील त्या विषयांचा अभ्यास त्यांनी त्यावेळेला केला. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की दुसरी कुठलीही आकर्षणं नसल्यामुळे वाचन, मनन, चिंतन, व्यासंग या सगळ्या गोष्टी शिवाजीरावांनी त्यावेळेला केलेल्या आहेत. म्हणजे श्रीविद्याचे मधुकाका कुलकर्णी यांनी आठवण लिहून ठेवली आहे की त्यावेळेला कल्की हे पुस्तक की ज्याचा साने गुरुजींनी मराठीमध्ये अनुवाद केलेला होता, तर शिवाजीराव ते पुस्तक घेऊन गेले. 8 दिवसांनी घेऊन आले. त्यांनी ते पुस्तक मधुकाकांच्या हातामध्ये दिलं. मधुकाका पानं उलटतायत आणि शिवाजीराव परिच्छेदामागून परिच्छेद म्हणून दाखवत आहेत. डिस्कवरी ऑफ इंडिया सारखा पंडित नेहरूंचा ग्रंथ तो नेला आणि एके दिवशी मधुकाकांच्या हातामध्ये त्यांनी ते पुस्तक दिलं आणि शिमरिंग क्रिसेंट इन द डार्कनिंग स्काय ग्रीटेड अस ऑन आवर अरायव्हल हिअर असं म्हणून शिवाजीरावांनी जे त्या ग्रंथातले परिच्छेद म्हणून दाखवायला सुरुवात केली. सर्गामागुनी सर्ग चालती असं मधुकाकांनी त्याचं वर्णन केलं. तर एकीकडे हा सगळा विद्याव्यासंग सुरू होता आणि दुसरीकडे ही सगळी वक्तृत्व स्थानं म्हणजे टिळक स्मारक मंदिर, वसंत व्याख्यानमाला, महाराष्ट्र साहित्य परिषद, इतिहास संशोधक मंडळ, वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणे नगर वाचन मंदिर इथे रोज वक्तृत्वाची दिवाळी साजरी होत होती. विचारांचे सनई चौघडे वाजत होते आणि ते सगळं वक्तृत्व ऐकत असताना सरांच्याही मनामध्ये एक वक्तृत्व उभारी घेत होतं. आणि किती मोठ्या लोकांची व्याख्यानं त्यावेळेला त्यांनी ऐकली आणि वक्तृत्वाचे नानाविध प्रकार, घाट त्यावेळेला त्यांना अनुभवायला मिळाले. म्हणजे त्यामध्ये पंडित नेहरू होते, महात्मा गांधी होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, सर्वपल्ली राधाकृष्णन होते, जे कृष्णमूर्ती होते, पु ग सहस्त्रबुद्धे होते, श्रीम माटे होते, नासी फडके होते. इतक्या दिग्गजांची व्याख्यानं त्यांनी त्या वयामध्ये ऐकली आणि त्यांच्या मनामध्ये सुद्धा एक वक्तृत्व त्यावेळेला उभारी घेत होतं. आणि मग MA पूर्ण केल्यानंतर त्यावेळेला सुद्धा त्या पदवीच्या आधारे नोकरी मिळेल अशी काही परिस्थिती नव्हती. तर त्यांचे वडील बंधू बाबासाहेब भोसले हे वकील झालेले होते. तर शिवाजीरावांनी वकिली पूर्ण केली तर दोघं मिळून वकिली करतील असा एक विचार घरातल्या मंडळींनी बोलून दाखवला. आणि शिवाजीरावांनी पुण्याच्या ILS विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी घेतली. पण लॉर्डच्या शेतात निघालेला हा तत्त्वज्ञ मे लॉर्डची कसरत काही करू इच्छित नव्हता. त्यामुळे त्यांनी प्राध्यापक व्हायचं ठरवलं. म्हणजे शहाण्या माणसांनी कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात, पण खूप मोठ्या माणसांनी काही काळ कोर्टामध्ये काम केलं हे आपण लक्षामध्ये ठेवलं पाहिजे. आणि त्यामध्ये शिवाजीराव सावंत आणि शिवाजीराव भोसले या दोघांचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. आणि मग 1957 साली महाराष्ट्रातलं पहिलं ग्रामीण महाविद्यालय हे फलटणला श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी सुरू केलं. आणि ज्यावेळेला ही बातमी कर्मवीरांना समजली त्यावेळेला कर्मवीरांनी शिवाजीरावांना पत्र टाकलं की असं असं महाविद्यालय तिथे सुरू होत आहे आणि यशवंतराव चव्हाण साहेब त्याच्या उद्घाटनाला येणार आहेत तर तू ये. आणि शिवाजीरावांना सुद्धा प्राध्यापक व्हावं असंच वाटत होतं.
याचं कारण आपल्या वक्तृत्वाच्या आवडीसाठी एखादं आढळ व्यासपीठ आपल्याला मिळालं आजन्म, तर वक्तृत्वाची उपासना करता येईल असं त्यांना वाटत होतं आणि त्यामुळे त्यांनी प्राध्यापक व्हायचं ठरवलं. आणि मग त्या महाविद्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळी MA LLB झालेल्या शिवाजीरावांचा हात धरून कर्मवीर भाऊराव पाटील त्यांना मालोजी राजांच्याकडे घेऊन गेले आणि कर्मवीर मालोजी राजांना म्हणाले की श्रीमंत माझ्या ज्ञानरूपी वटवृक्षाची एक फांदी मी बरोबर आणली आहे, ती मी आज तुम्हाला देतोय, ती तुम्ही ठेवून घ्या, त्यातून एक वटवृक्ष तुमच्याकडे निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्याला माहिती आहे त्यातून एक वटवृक्ष कसा निर्माण झाला. आणि त्यावेळेला महाविद्यालयाची काही इमारत नव्हती. मनमोहन राजवाड्याच्या त्या एका हॉलमध्येच कॉलेज भरत होतं आणि अगदी पुढच्या परीक्षांसाठी मुलांना साताऱ्याला घेऊन जाण्याचं सुद्धा काम भोसले सरांनी त्यावेळेला केलं. पण अतिशय प्रसन्न मुद्रा, भाषेवरती असणारे विलक्षण प्रभुत्व, गाढा व्यासंग, त्यामुळे विद्यार्थ्यांनी वर्गामध्ये श्रवण समाधी अनुभवायला सुरुवात केली आणि त्यामुळं त्यांच्या तासाला अन्य शाखांचे विद्यार्थी सुद्धा येऊन बसायला लागले. आणि विद्यार्थ्यांना असं वाटायला लागलं की हे वक्तृत्व केवळ वर्गापुरतं मर्यादित न राहता ते लोकांच्यापर्यंत पोचलं पाहिजे. आणि विद्यार्थ्यांनीच सरांना व्याख्यानाची निमंत्रणं द्यायला सुरुवात केली. आणि मग अगदी सुरुवातीच्या काळामध्ये उमेदवारीच्या काळात वक्त्यांच्या वाट्याला जे काही येतं ते सगळं सरांच्या वाट्याला आलं. मी एका शिवजयंतीच्या निमित्ताने एका विद्यार्थ्यांनी त्यांच्या व्याख्यानाचं आयोजन केलेलं होतं आणि मग त्यावेळेला काही खेड्यामध्ये बसची देखील सुविधा नव्हती. तेव्हा त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर तुम्ही मोटारसायकलवरून या, अमुक एक विद्यार्थी तुम्हाला घेऊन येईल. आणि सरांनी तो अनुभव फार गमतीशीरपणे सांगितला आहे. ते म्हणाले की आम्ही मोटरसायकलवरून त्या गावामध्ये शिरलो आणि मोटरसायकलचा वेग आणि त्याचा आवाज, त्यामुळे इतस्ततः वावरणारी एक कोंबडी नेमकी त्या मोटरसायकलच्या आड आली आणि जवळ आल्यानंतर ती घाबरली आणि ती घाबरल्यामुळं ती फडफडत दूर कुठेतरी गेली. तिच्या घाबरण्यामुळं एक लहान मूल त्या मोटरसायकलच्या जवळ आलं आणि त्याला थोडा धक्का लागला. आणि मग आपल्याला माहिती आहे की पहिल्यांदा जे बसलेले आहेत त्यांचा समाचार घेतला जातो. पण विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं आणि गावकऱ्यांच्याही लक्षात आलं की हे आपले प्राचार्य आहेत. आणि मग प्राचार्यांनी अशा पद्धतीने ते जाऊन व्याख्यान पार पाडलं. एके दिवशी आसपासच्या गावातले एक मुख्याध्यापक आले आणि म्हणाले आमच्या शाळेचं स्नेहसंमेलन आहे, तुम्ही या. कसं याल? तर आमच्या इथे थेट बसची व्यवस्था नाही, तर अमुक एका फाट्यावरती तुम्ही उभं राहा, तिथे एक फोटोग्राफर येईल, तो तुम्हाला गाडीवरती बसवेल आणि आमच्या गावाला घेऊन येईल. मग सर दुपारी 12:30-1च्या सुमाराला स्टॉपवरती जाऊन थांबले. तर येणारा प्रत्येक मोटरसायकलवाला त्यांना फोटोग्राफरच वाटत होता, पण फोटोग्राफर काही येत नव्हता. आणि मग फोटोग्राफर आला, त्यांनी सरांना बसवून घेतलं आणि मग सरांनी विचारलं की आता आपण कार्यक्रमाच्या दिशेने जातो आहोत का? तर तो म्हणाला नाही, मला इथे म्हणजे वधूवरांचे काही फोटो काढायचे आहेत आणि ते काढल्यानंतर मग आपण जाणार आहोत. आणि मग सरांनी तो अनुभव सांगितला की तो घरोघरी जायचा, मी असा भामट्यासारखा एका कोपऱ्यामध्ये बसलेला, तो सगळ्यांचे फोटो काढायचा, त्यांना स्माईल प्लीज म्हणायचा आणि माझा चेहरा पाहण्यासारखा झालेला असा. आणि मग त्याची अशी 2-3 घरं झाल्यानंतर मग त्यांनी त्या मुख्याध्यापकांच्या घरी नेऊन सोडलं. आणि मग मुख्याध्यापक म्हणाले की अहो तुम्ही याल असं आम्हाला वाटलंच नाही म्हणे, तर त्यामुळे आम्ही काही तयारी केली नाही, पण काही घाबरू नका. आणि मग त्यांनी लगेच निरोप पाठवला. स्टेज तयारच होतं. विद्यार्थ्यांनी 7:30-8 वाजता कार्यक्रम करायला सुरुवात केली. सरांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाला, भाषण झालं आणि नंतर ते म्हणाले आता तुम्ही जेवण करून जाणार आहात की कसं? बहुतेक ते पुण्याचे असण्याची शक्यता नाकारतायत. तर सर म्हणाले आता घरीच जाऊन जेवतो. आणि पुन्हा त्या माणसाने त्यांना रात्री अपरात्री घराच्या जवळ आणून सोडलं. आणि सर म्हणाले की पडल्यानंतर माझ्या मनामध्ये विचार येत होता की एका व्याख्यानापायी आपण किती भोगतो. आणि मनामध्ये एक विचार येत होता की नको ही व्याख्यानं, नको या सभा, नको हे समारंभ. तर दुसरं मन म्हणत होतं कदाचित हे मावळतीचे रंग उगवतीचं आकाश घेऊन येतील. आणि मनामध्ये एक उमेद दाटून येत होती. पण 1963 साल हे भोसले सरांच्या आयुष्यामध्ये कलाटणी देणारं ठरलं, कारण त्यावेळेला विवेकानंदांची जन्मशताब्दी साजरी होत होती आणि त्यासाठी एक शासकीय समिती कार्यरत होती आणि त्या समितीला चांगले वक्ते हवे होते. आणि प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा विवेकानंदांवरचा व्यासंग पाहिल्यानंतर
मग त्यांची महाराष्ट्रभर, त्यामध्ये त्या काळामध्ये गाडीची व्यवस्था नव्हती, पण एस टीने जाऊन सुद्धा 3-3, 4-4 व्याख्यानं झाली. आणि जुन्या काळातल्या मंडळींना आठवत असेल की रामकृष्ण मठामध्ये सरांची जी व्याख्यानं झाली, म्हणजे तळपणारं ऊन असो, कोसळणारा पाऊस असो, कडाक्याची थंडी असो, किंवा भारत पाकिस्तानची क्रिकेटची मॅच असो, म्हणजे कृष्णा कोयनेचे, मुळामुठेचे आणि पंचगंगेचे पूर पाहणाऱ्या महाराष्ट्राने प्राचार्यांच्या ओढीने येणारा लोकगंगेचा पूर पाहिला, हे त्यांच्या वक्तृत्वाचं खरं सामर्थ्य होतं. आणि मग विवेकानंदांची जन्मशताब्दी झाली आणि मग एकनाथजी रानडेंनी शिला स्मारकाची कल्पना मांडली की लोकसहभागातून हे स्मारक, आज जे कन्याकुमारीला विवेकानंदांचं आहे, तर ते उभा करायचं असं ठरवलं. पुन्हा प्राचार्यांची व्याख्यानं झाली, पुन्हा अरविंदांची जन्मशताब्दी, छत्रपतींच्या राज्यारोहण सोहळ्याची त्रिशताब्दी, असे सगळे भाग्ययोग हे भोसले सरांच्या वाट्याला आले. आणि त्यामुळं भोसले सरांचं बोलणं म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक वाणी असं लोकांना वाटायला लागलं. म्हणजे हातामध्ये कुठल्याही प्रकारचं टिपण आणि टाचण न घेता कुठल्याही एखाद्या विषयावर तासनतास बोलून समोरच्या श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा एक अपवादभूत वक्ता म्हणून सरांचं नाव सगळीकडे व्हायला लागलं. पण त्यातही काही संशय घेणारी मंडळी होती, त्यांना असं वाटलं की हे पाठांतर आहे आणि त्यामुळं सरांची परीक्षा घ्यावी असा मोहही त्यांना झाला. आणि ती परीक्षा घेण्याचा प्रयोग हा पुण्यामध्येच झाला. पुणेकर परीक्षा घेण्यामध्ये तेव्हापासून तरबेज आहेत, म्हणून सर्वात जास्त विद्यापीठं पुण्यामध्ये आहेत. तर त्यावेळेला एका कार्यक्रमामध्ये पुण्याला गवा बेहरे यांचं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वरती व्याख्यान होतं आणि प्राचार्य शिवाजीराव भोसले हे त्यावेळेला अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार होते. तर गवा बेहरेंनी ही आठवण लिहून ठेवली आहे. तर गवा बेहरेंनी असं ठरवलं की आपण प्राचार्यांची परीक्षा घेऊया. आणि समारंभ सुरू झाल्यानंतर ध्वनिक्षेपकाचा ताबा घेऊन बेहरे असं म्हणाले की खरं तर आज मी सावरकरांच्या वरती बोलणार होतो, पण माझी प्रकृती आज ठीक नाही, त्यामुळे आज शिवाजीराव सावरकरांच्या वरती बोलतील आणि गरज पडली तर मी अध्यक्षीय समारोप करेन. तर थोडंही विचलित न होता शिवाजीराव उभे राहिले आणि त्यांनी 2 तास सावरकरांच्या वरती व्याख्यान दिलं. आणि गवा बेहरेंनी ती आठवण लिहिली आहे की शिवाजीरावांनी सावरकरांची गीता समोरच्या श्रोत्यांना सांगायला सुरुवात केली, श्रोते मंत्रमुग्ध झाले आणि त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की हे केवळ पाठांतर नाही, शिवाजीरावांच्या व्याख्यानाला अध्ययनाचे कान आहेत, व्यासंग आहे, चिंतनाची किनार आहे. त्यांचा शब्द हा शब्द नसतो, तर तो अभ्यास आणि व्यासंगासह प्रकटतो, म्हणून श्रोत्यांच्या अंतःकरणाला जाऊन तो भिडतो. आणि शेवटी बेहरेंनी असं म्हटलं आहे की पिसारा फार काळ फुलून ठेवता येत नाही, मूळ काया आणि तिचे अंतरंग हेच खरे असतात. शिवाजीराव, तुमचं मोठेपण आज आम्ही मान्य केलेलं आहे. आणि त्यामुळे शिवाजीरावांना एक प्रकारची मान्यता, शेवटी कुठल्याही मोठ्या व्यक्तीला एखाद्या पदापर्यंत पोचायचं असेल तर महात्मा गांधींनी सांगितलेल्या वेगवेगळ्या पायऱ्यांनी त्याला जावंच लागतं. उपहास, उपेक्षा, संघर्ष, समन्वय आणि मान्यता, हे सगळे टप्पे शिवाजीरावांच्या वाट्याला आले. आणि शिवाजीरावांचं वक्तृत्व हे अक्षरशः झळाळून निघालं असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आणि मग शिवाजीरावांची अफाट लोकप्रियता आणि जनमानसामध्ये त्यांच्याविषयी असलेला आदर हे पाहिल्यानंतर त्यांना राजकारणामध्ये ओढण्याचे प्रयत्न सर्व पक्षांच्या बाजूनी झाले. अगदी खुद्द यशवंतराव चव्हाण यांनी देखील शिवाजीरावांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेचा वेध घेण्याचा प्रयत्न त्यावेळेला केला, पण शिवाजीरावांनी त्याला ठामपणे नकार दिला. आणि शिवाजीरावांची तत्वनिष्ठा किती असावी, म्हणजे बॅरिस्टर बाबासाहेब भोसले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यांना पक्षातले लोक विचारत असत की तुमचे बंधू इतके उत्तम बोलतात, तुम्ही त्यांना प्रचारासाठी का बोलवत नाही. तर त्यांनी सांगितलं की ते विवेकानंद अरविंद भक्त आहेत, ते माझ्या प्रचाराला अजिबात येणार नाहीत. म्हणजे बाबासाहेब भोसलेंच्या सुद्धा मनाचा मोठेपणा आपण मान्य केला पाहिजे. आणि दुसरी सरांची तत्वनिष्ठा अशी की त्याच काळामध्ये बाबासाहेब भोसले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना शिवाजीरावांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला, जाहीर झाला, तो त्यांच्या गुणवत्तेच्या बळावरती. पण आपला भाऊ मुख्यमंत्री असताना आपण तो पुरस्कार स्वीकारतो आहोत ही कल्पना सरांना मानवली नाही आणि ते त्या कार्यक्रमाला गेले नाहीत.
ही तत्वनिष्ठा आजच्या काळामध्ये खूप दुर्मिळ आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरांच्या वक्तृत्वाचे त्यांच्या घरातल्या मंडळींच्यावरती काय परिणाम झाले याचा देखील विचार आपण केला पाहिजे. आणि त्यामुळं सरांना अंजू आणि संजू ही 2 मुलं, आणि ज्यावेळेला ही मुलं शाळेमध्ये उत्तम निबंध लिहित असत त्यावेळेला शाळेतले शिक्षक पहिल्यांदा कौतुक करत असत आणि नंतर म्हणत असत की तुम्हाला निबंध तुमच्या वडिलांनी लिहून दिला का. त्यावेळेला ही मुलं हिरमुसून घरी यायची आणि म्हणायची की घरी त्यांना बापू म्हणत असत की आम्हाला इतके हुशार बापू नको, आम्हाला कसले तरी बापू आणून द्या. हे मुलांचं दुःख त्यावेळेला होतं. आणि तापानी फणफणलेली मुलं 4-4 दिवस पत्नीच्या हवाली करून भोसले सरांना इतरांचे कार्यक्रम पार पाडावे लागत असत. अशा वेळी झोपी गेलेली मुलं आणि एकाकीपण याखेरीज त्यांच्या पत्नी सुशीलाताई यांच्या वाट्याला दुसरं काही आलं नाही. पतीच्या आयुष्यात होत गेलेल्या उत्तुंग स्थित्यंतरांना समग्र संसाराचा पसारा सांभाळत त्यांनी मूक प्रतिसाद दिला. त्यांच्या अबोल सुशिकपणाचा आधार घेत घेत एक खळाळता वेगवान वक्ता आकाराला आला. त्याचं म्हणून एक विश्व निर्माण झालं. प्राचार्यांच्या विद्येचं आणि निसंगतेचं पाणी ज्यांनी आपल्या संसाराच्या पाटातून वाहतं राहू दिल्यामुळे भोसले सरांच्या वैखरीचा मळा फुलत राहिला, त्या सुशीलाताईंचं स्मरण जर आपण जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने केलं नाही तर ती कृतज्ञता ठरेल असं मला वाटतं. आणि म्हणून त्यांचं स्मरण सुद्धा आपण आवर्जून केलं पाहिजे. तर माणूस म्हणून सर कसे होते तर सरांना एकांत खूप प्रिय होता. म्हणजे व्याख्यानापूर्वी आणि व्याख्यानानंतर एकांताला जवळ करणारे वक्ते म्हणून सरांचा उल्लेख करावा लागेल. आणि सर असं म्हणत असत की शब्द उच्चारण्यापूर्वी आपण त्यांचे स्वामी असतो, उच्चारल्यानंतर ते आपले स्वामी होतात. त्यामुळं बोलण्याच्या भरामध्ये आपल्या हातून अनेक प्रमाद घडतात. ते घडू नये असं वाटत असेल तर आपण एकांतामध्ये गेलं पाहिजे. आणि एकांताचं महत्त्व आपल्या सगळ्याच संतांनी सांगितलं आहे. कल्पनेचा प्रांत तोची माझा एकांत, तेथे मी निवांत बसेन असं संतांनी म्हटलं. आणि काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने असं देखील संतांनी सांगितलं. त्यामुळं एकांत म्हणजे एकटेपण नव्हे, हे नितांत सुंदर असं विचार पर्यटन स्थळ आहे जिथं आपण फक्त स्वतःविषयी विचार करतो. त्या एकांताविषयी सरांना खूप आकर्षण होतं. आणि त्यामुळे त्या काळामध्ये सरांना कुणाला भेटायचं असेल तर माणसं फोन करून जात असत, वेळ घेऊन जात असत. पण सरांची एक शैली होती, म्हणजे जसं कुसुमाग्रजांना तुम्ही भेटायला गेल्यानंतर भेटणं झालेलं आहे, बऱ्याच वेळा अशी एक परिस्थिती येते की पहिल्यांदा कुणी उठायचं आणि समारोप त्या मैफलीचा कसा करायचा हे समजत नाही. त्यामुळे माणसं रेंगाळत राहतात. तर अशा वेळी कुसुमाग्रज दोन्ही हात मागणे श्रीराम 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 असं म्हणत असत. म्हणजे आता उठायला हरकत नाही असा त्याचा एक साधा सोपा अर्थ होता. तसं सर भिंतीकडे पाहत ठीक आहे असं म्हटलं की माणसं उठून म्हणजे निघत असत. तर सर ज्या वेळेला शनिवारी फलटणमध्ये असल्यानंतर भाजी आणायला जात असत तर एक म्हातारी भाजीवाली तिच्याकडच्या सगळ्या शिळ्या भाज्या घेऊन घरी येत असत. आणि मग वहिनी विचारत असत की अहो या सगळ्या भाज्या घेऊन तुम्ही का आलात. तर सर म्हणायचे की ही वयस्कर बाई उन्हाची तिरीप तिच्या डोळ्यावरती येणार आणि भाज्या संपेपर्यंत ती वाट पाहणार. आपली ऐपत आहेत, आपण तिला थोडी मदत केली तर कुठं बिघडलं. तर ही सरांची जी दृष्टी होती ती मला, काही माणसं प्रतिभावंत म्हणून खूप मोठी असतात. म्हणजे भोसले सरच नेहमी म्हणत असत की वक्त्याच्या किंवा लेखकाच्या जीवनातून त्याचं वक्तृत्व किंवा लेखन वजा केल्यानंतर खाली जेव्हा बरंच काही उरतं तोच खरा माणूस. तर सर त्या कसोटीवर ते खऱ्या अर्थाने उतरले होते असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आणि त्यामुळं महाविद्यालयामध्ये सुद्धा प्राचार्य असताना, प्राध्यापक असताना फीसाठी पैसे नसलेल्या एकाही विद्यार्थ्याचं शिक्षण हे सरांनी अडू दिलं नाही. त्यांच्या कार्यकाळामध्ये एकाही माणसाला कधीही मेमो मिळाला नाही, कुणालाही नोकरीला मुकावं लागलं नाही. आणि महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनामध्ये कधीही पोलिसांना बोलवावं लागलं नाही. हे एक वेगळेपण म्हणून त्यांचं आवर्जून नमूद केलं पाहिजे. आणि सरांच्या व्यक्तिमत्वामध्ये मला आणखीन एक गोष्ट दिसत होती की सर लोकांतामध्ये फार रमणारे नव्हते. म्हणजे कार्यक्रमासाठी गेले तर व्यासपीठावरती जेवढा त्यांचा श्रोत्यांच्या समवेत वेळ जाईल तेवढेच ते लोकांतामध्ये रमणारे होते. पण त्यांना एकांत अधिक प्रिय होता. आणि त्यामुळं अगदी खास मित्र आणि त्यांच्याकडे
चहाला गेले, गप्पा मारत बसले, असं सरांच्या बाबतीमध्ये कधी घडलं नाही. पण जी माणसं त्यांना मोजक्या वेळी भेटत होती त्यांच्या मनामध्ये सुद्धा सरांच्या विषयी आपुलकी आणि प्रेम निर्माण होत होतं. इतकी माया सर लावत होते. म्हणजे मी पाहिलं की समकालीनांच्या विषयी त्यांना अतिशय प्रेम वाटत होतं. जी वडीलधारी मंडळी आहेत त्यांच्याविषयी खूप आदर वाटत होता आणि जे वयाने लहान आहेत त्यांच्याविषयी ममत्व वाटत होतं आणि त्यांना काय मदत करता येईल याचा सगळा विचार हे सर करायचे. म्हणजे आता शिवाजीराव सावंत हे व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर शिवाजीरावांच्या पत्नी मृणालिनी सावंत या शिवाजीरावांच्या व्याख्यानाच्या खूप चाहत्या. आणि मग कोल्हापूरच्या बिंदू चौकामध्ये शिवाजीरावांचं व्याख्यान झालं. शिवाजी सावंत आणि मृणालिनी सावंत दोघेही त्या व्याख्यानाला उपस्थित होते. आणि मग कोल्हापुरी रिवाजाप्रमाणे शिवाजी सावंतांनी त्यांना निमंत्रण दिलं की शिवाजीराव उद्या आमच्याकडे नाश्त्याला या. आता पत्ता वगैरे सगळा दिला. शिवाजीराव आपल्या व्यापामध्ये विसरून गेले शिवाजीराव भोसले. आणि इकडे वहिनींनी पोहे शिरा करून सगळी तयारी केली, वाट पाहिली. आणि शिवाजीरावांनी शाळेमध्ये जायला थोडा उशीर केला. तेही राजाराम हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम पाहत होते. आणि मग सर काही गेलेच नाहीत त्या दिवशी. दुसऱ्या दिवशी सरांना आठवण झाली की अरे आपण जाणार होतो, आज जाऊ. आणि मग सकाळी दारामध्ये जाऊन उभे राहिले. तर शिवाजीराव सावंतांना ते म्हणाले की मी आलो आहे. तर शिवाजी सावंत म्हणाले की मला आता या क्षणी तुम्हाला 2 कोल्हापुरी शिव्या द्याव्याशा वाटतात. तर ते म्हणाले लगेच देऊन टाका म्हणजे तुमचं मन हलकं होऊन जाईल. म्हणजे असा या दोघांच्या मधला सगळा स्नेह होता. आणि मला आठवतंय की प्राचार्य ज्यावेळेला मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू झाले त्यावेळेला नामांतराच्या प्रश्नावरून विद्यापीठ खूप गाजत होतं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये सरांनी कुलगुरू पद स्वीकारावं का यावरून बरीच चर्चा सुरू होती. आणि मी फलटणला जाणार आहे हे समजल्यानंतर शिवाजीराव सावंतांनी माझ्याजवळ एक पत्र दिलं. आणि त्या पत्रामध्ये त्यांनी लिहिलेलं होतं की शिवाजीराव आपण औरंगाबाद येऊन हातापायानीशी सुखरूप परत याल या अटीवरती मी आपलं अभिनंदन करतो, असं पत्र त्यांनी दिलं. आणि मग मी शिवाजीराव भोसलेंच्या हातामध्ये ते दिलं. त्यांनी तसंच ते बाजूला ठेवून टाकलं. आणि पुन्हा याच टिळक स्मारक मंदिरामध्ये इथल्या ग्रीन रूममध्ये मी शिवाजीराव भोसले आणि शिवाजी सावंत आम्ही एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलो. तर मला मध्ये घेत शिवाजीराव भोसले म्हणाले मिलिंदराव सावंतांना सांगा मी हातापायानीशी सुखरूप परत आलेलो आहे. त्यामुळं असा मनामध्ये कुठलंही किलमिश न ठेवता अशा प्रकारचा एक स्नेह त्यांनी जपलेला होता. आणि आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल की कराडच्या साहित्य संमेलनाच्या वेळी शिवाजीराव सावंत हे उभे होते. आणि त्यांच्या प्रचारासाठी आम्ही ज्यावेळेला गोव्याला गेलो त्यावेळेला तिथंच त्यांचं दुःखद निधन झालं. त्या दुर्दैवी क्षणाचा खरं मी साक्षीदार ठरलो. आणि परत आल्यानंतर मी आठवणीतले शिवाजी सावंत हे पुस्तक संपादित केलं. आणि मी शिवाजीराव भोसलेंना एक पत्र लिहिलं की शिवाजी सावंतांच्या विषयी मी असं पुस्तक तयार करतो आहे, तर आपल्या भावना आपण कळवाव्यात. आणि 8 दिवसामध्ये शिवाजीरावांचं टपोऱ्या हस्ताक्षरातलं ते पत्र आलं. आणि वाचताना माझ्या डोळ्यामध्ये अक्षरशः आसवं उभी राहिली. त्यामध्ये शिवाजीराव भोसलेंनी लिहिलेलं होतं की आप्तस्वकीयांना जरबेत ठेवणारा हा उग्रगंभीर पुरुष प्रथमदर्शनी सर्वांना भयचकित करतो, पण थोड्याच वेळात बैठकी स्नेहकस्तुरीचा गंध दरवळू लागतो आणि माणसे त्यांच्या पायाशी आणि पायी खुळी होतात. देहाने घरात, मनाने कुरुक्षेत्रात आणि कल्पनेने श्रीकृष्णाच्या सहवासात वावरणारा हा माणूस थोरल्या महाराजांच्या दरबारात दाखल होतोच कसा. त्यांचा श्रीकृष्ण जरी इंग्रजी अवतार घेऊन युरोपीय राष्ट्रात प्रकट झाला तर शिवाजीराव सावंत हा मराठी साहित्यसृष्टीतला न मावळणारा सूर्य ठरेल. पुढं लिहिलं होतं आजरा या गावाने आजवर गोड गऱ्यांनी भरलेले फणस आणि सुगंधी तांदूळ महाराष्ट्राला दिले, त्यापेक्षाही शिवाजीराव सावंत ही अनमोल भेट देऊन त्यांनी महाराष्ट्र लक्ष्मीस अलंकृत केले. आपल्या गावच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी परत आलेले शिवाजीराव आजऱ्यातल्या एखाद्या पाळण्यात असतील, गावकऱ्यांनी लक्ष ठेवावे. मला वाटतं हे वर्णन शिवाजीराव सावंतांचं असं करणं शक्यच नाही, दुसऱ्या कुणालाही ते जमेल असं मला वाटत नाही. गदिमांचा आणि त्यांचा स्नेहसुद्धा किती विलक्षण होता. एकदा गदिमांनी त्यांना विचारलं की तुम्हाला हे सगळं सुचतं कसं. तर गदिमा म्हणाले की तांबडं फुटलं हे काय पाखरांना सांगावं लागतं का. तांबडं फुटलं की ती गायला सुरुवात करतात, मला सुचलं की मी लिहायला सुरुवात करतो. माझं लेखन ही सरस्वतीच्या अंगणातली किलबिल आहे.
असं त्यांना गदिमांनी त्यावेळेला. आणि बाबासाहेबांच्या विषयी सुद्धा त्यांना विलक्षण आदर होता. त्यामुळे बाबासाहेबांच्या गौरवग्रंथामध्ये शिवाजीरावांनी त्यांच्याविषयी जे लिहिलं आहे, बाबा म्हणजे इतिहासाची साक्षात सर्वज्ञता, पण या सर्वज्ञतेनं पांडित्याची वस्त्र परिधान करणं नाकारलं. डफावर थाप देऊन देश जागविणाऱ्या शाहिरीची वसनतीनं पसंत केली. परमपवित्र अशा सगुण चरित्राची शाहिरी करावी ती बाबांनीच. शाब्बास शाहिरा शाब्बास, इतिहासानं सुद्धा तुला मुजरा करावा इतका मोठा माणूस तू. या सत्वहीन तत्वहीन जगात शिवतत्वाचा जागर करत राहा. तुझ्या जागरणाला महाराष्ट्रातली सारी दैवतं जातीनं हजर राहतील आणि तुझ्या शिवकथेत नाहून निघालेला हा महाराष्ट्र खंडतुल्य अशा या प्रजासत्ताकास आनंद भुवनाचे ऐश्वर प्रदान करेल. हे सारे घडावे यासाठी हे इतिहास पुत्रा शतायुषी हो. मला वाटतं की इतकं बाबासाहेबांचं सुद्धा उचित वर्णन आपल्याला दुसरीकडे कुठेही दिसणार नाही. या सगळ्या सरांच्या व्यग्रतेमध्ये एक गोष्ट अशी घडली की बोलण्याच्या नादामध्ये सरांचं लेखनाकडं बऱ्यापैकी दुर्लक्ष झालं आणि त्यामुळं खूप उशिरा सरांनी लेखनाला सुरुवात केली. आणि ती दैनिक सकाळमधल्या सदरांच्यामधून अगदी महाराष्ट्र टाइम्समध्ये त्यांनी विवेकानंदांच्या वरती लिहिलं, लोकसत्तामध्ये हितगोष्टीसारखं सदर त्यांनी लिहिलं आणि त्यामुळं या सदराला सुद्धा अफाट लोकप्रियता त्यावेळेला मिळाली. विशेषतः ज्यांनी दैनिक सकाळमधलं जागर हे सरांचं सदर वाचलं असेल आणि किती विषयांवर लिहिलं. म्हणजे आता झाडू हा काही विषय असू शकतो का, पण त्यावरती सुद्धा सरांनी स्फुट लिहिलं, स्मृतिचिन्ह या विषयावरती. तर ते सगळं खूप आपुलकीने त्यावेळेला वाचलं गेलं आणि विशेषतः दीपस्तंभसारखं सदर की सरांच्या वैचारिक मोकळेपणाचं एक उदाहरण म्हणून आपल्याला त्याच्याकडे आवर्जून पाहावं लागेल की सरांच्या जीवनामध्ये किती प्रकारची माणसं आली. म्हणजे सर हे सोनोपंत मामा दांडेकरांचे विद्यार्थी, ते बेलूर मठामध्ये राहिले, त्यांना गुरुदेव रानड्यांचं जवळून दर्शन घडलं. ते कन्याकुमारीला गेले, पॉंडेचेरीला राहिले, त्यांनी पवनारचं परमधाम आणि गांधीजींची वर्ध्याची झोपडी देखील पाहिली. म्हणजे सरांना ज्या माणसांच्या विषयी आकर्षण वाटत होतं ती सगळी माणसं एका मतांची किंवा विचारांची नव्हती. त्यांच्या जगण्यामध्ये आणि विचार पद्धतीमध्ये एक प्रकारची विविधता होती, पण तरी या सगळ्या माणसांच्या विषयी सरांना आकर्षण वाटत होतं. आणि म्हणून दीपस्तंभमध्ये स्वतःच्या मनोगतामध्ये सरांनी लिहिलं आहे की ज्यांना टिळक आवडतात त्यांना आगरकर आवडू नयेत, ज्यांना गांधीप्रिय असतील त्यांनी सावरकरांना विसरावं, जे बुद्धिनिष्ठ आणि तत्वनिष्ठ असतील त्यांच्या मनाला भावनांचे पाजर फुटू नयेत, अशी एकूण सगळी व्यवस्था आपण आज निर्माण केलेली आहे. आणि पुढे सर असं म्हणतात की अरण्यातील अनेकविध उत्तुंग वृक्ष पाहून किंवा उद्यानातील फुलांचे ताटवे पाहून विविध रंगाचे आपली दृष्टी अधू होते का? मग मानव्याचे नानाविध आकार आणि प्रकार पाहून आपण इतकं भांबावून का जावं? आजच्या परिस्थितीमध्ये लोकांच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारे हे सगळे विचार म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. तर सरांनी मोजकं लिहिलं पण पुढच्या अनेक पिढ्यांना उपयोगी पडेल असं लिहिलं. आणि सरांचं लिखाण हे एकटाकी होतं, एकदा लिहिलेला शब्द ते पुन्हा खोडत नसत. आणि त्यामुळे जागर असेल, हितगोष्टी असेल, मुक्तिगाथा महामानवाची असेल, दीपस्तंभ असेल, कथा त्यांच्या वक्तृत्वाची असेल, तत्वचिंतन पर त्यांची जी सगळी पुस्तकं आहेत, यक्षप्रश्नसारखं त्यांचं पुस्तक, तर यामध्ये सरांमधल्या तत्वचिंतकाचं दर्शन आपल्याला घडतं. पण आपल्याकडे दुर्दैवाची गोष्ट अशी की आपण सगळ्या प्रतिभावंतांना एका प्रतिमेच्या चौकटीमध्ये बंदिस्त करून टाकलेलं आहे आणि त्यामुळं आपण त्यांच्या इतर पैलूंच्याकडे लक्ष द्यायला आपल्याला त्यामुळे वेळ होत नाही आणि त्यामुळं त्या व्यक्तिमत्वांच्यावरती अन्याय होताना दिसतो. म्हणजे शिवाजीराव भोसलेंच्याकडे आपण केवळ ओघवतं वक्तृत्व असणारे आणि श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे वक्ते म्हणून पाहिलं आणि त्यामुळे त्यांचं जे तत्वचिंतनपर लेखन आहे त्याकडे आपलं दुर्लक्ष झालं. गदिमांच्याकडे आपण केवळ गीत रामायणकार महाकवी म्हणून पाहिलं, पण जे जगण्याचं महाभारत त्यांनी कथा कादंबऱ्यांमधून मांडलं त्याकडे आपलं दुर्लक्ष झालं. आपल्या विंदा करंदीकरांच्याकडे आपण मराठी कविता सर्वदूर नेणारे कवी म्हणून पाहिलं, पण अरिस्टॉटलचं काव्यशास्त्र यासारख्या महत्त्वाच्या ग्रंथाकडे आपलं दुर्लक्ष झालं. नासी फडक्यांच्या केवळ कथा कादंबऱ्यांच्याकडे आपण लक्ष दिलं, पण प्रतिभासाधन, प्रतिभाविलास आणि क्रिकेट आणि संगीतची
संगीताची त्यांनी जी समीक्षा केली त्याकडे आपलं दुर्लक्ष झालं. तर त्यामुळं सरांचं लेखनाकडं मराठी साहित्य विश्वाचं दुर्लक्ष झालं. पण त्यांनी जे मोजकं लिहिलेलं आहे ते पुढच्या अनेक पिढ्यांना उपयुक्त ठरेल असंच आहे. आणि त्यामुळं आज नवी जी पिढी आहे त्या पिढीमध्ये सुद्धा सरांच्या लेखनाविषयीचं एक आकर्षण हे प्राधान्याने दिसतं. खरं तर लेखक दिवंगत झाल्यानंतर त्याच्या साहित्याची मागणी कमी होते, पण प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या बाबतीमध्ये असं आपल्याला घडताना दिसत नाही. आजही त्यांच्या सगळ्या मौलिक ग्रंथांना मोठ्या प्रमाणावरती मागणी आहे हे आपल्या लक्षामध्ये आवर्जून येतं. तर मग सरांचं सबंध जीवन हीच स्फूर्तीची गाथा होती. मरगळलेल्या मनाला नवचैतन्य देण्याचं सामर्थ्य हे त्यांच्या विचारात, वक्तृत्वात आणि जीवनविषयक तत्त्वज्ञानामध्ये होतं. आणि त्यामुळं श्रोते खूप मोठ्या आस्थेने आणि आपुलकीने त्यांच्या व्याख्यानाला येत असत. महापुरुषांच्या जीवनचरित्राचं निमित्त करून त्यांनी उगवत्या पिढीच्या उमलत्या बुद्धीभोवती विचारांची आरास आपल्या व्याख्यानातून मांडली. म्हणजे कधी महापुरुषांच्या चरित्रवनातील आनंद यात्रा, कधी साहित्य सोनियाच्या खाणीतील भ्रमंती, कधी प्रमेयांच्या उद्यानातील भ्रमंती आणि कधी संत विचारांचा परामर्श घेत त्यांच्या वक्तृत्वाची गंगा ही कलेढोणपासून कॅलिफोर्नियापर्यंत ही अशी खळाळत राहिली. आणि एखाद्या सरितेचं जीवन जगत सर आपल्या वक्तृत्वाचा हा प्रवाह पुढे पुढे नेत राहिले. आणि सरांना टीकाकारही भेटले. अनेकांनी असं सांगितलं की तुम्ही एका जागी बसून लेखन केलं असतं तर तुमच्या हातून उदंड लेखन झालं असतं. शेवटी बोलणं आणि लिहिणं ही दोन्ही शब्दशक्तीची महत्त्वाची रूप आहेत. म्हणजे ज्यावेळेला ग्रंथांचा उदय झालेला नव्हता आणि शिक्षण एका विशिष्ट वर्गापुरतं मर्यादित होतं, त्यावेळेला वक्तृत्वानेच फिरती ज्ञानपोळी चालवली आहे. आपल्याकडं वाचिक आणि लिखित असे साहित्याचे दोन प्रकारभेद मानले जातात. आणि काकासाहेब गाडगीळ असं म्हणत असत की अरण्यामध्ये दोन माणसं एकमेकांना भेटली तर प्रथम ती एकमेकांशी बोलतील, इतकं बोलणं स्वाभाविक आहे. आणि त्यामुळं ज्ञानेश्वरांनी सुद्धा आधी ज्ञानेश्वरी सांगितली आणि मग सच्चिदानंद बाबांनी ती लिहून घेतली. आणि कौरव पांडवांच्या युद्धामध्ये हतबल झालेल्या अर्जुनाला उभं करण्यासाठी श्रीकृष्णांनी सगळी शस्त्र बाजूला ठेवली आणि वक्तृत्वाचं शस्त्र हातामध्ये घेऊन गीता सांगितली. इतकं बोलण्याचं महत्त्व आहे. त्यामुळे लेखणी आणि वाणी ही दोन्ही शब्दशक्तीची महत्त्वाची रूप आहेत आणि त्यांना साहित्य संस्कृतीच्या गाभाऱ्यामध्ये समान स्थान आहे. फक्त लेखक कागदावरती लिहितात आणि वक्ते श्रोत्यांच्या काळजावरती लिहितात हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे शिवाजीरावांना ही सगळी अफाट लोकप्रियता त्यावेळेला मिळाली. तर त्यामुळं बोलण्याचं महत्त्व कमी होत नाही. म्हणजे तुम्हाला एखादं पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर ते तुमच्यापर्यंत पोचणं, ते तुम्ही वाचणं, त्याचं चिंतन करणं आणि त्या पुस्तकाचा आशय तुमच्या मनामध्ये उतरणं ही प्रक्रिया तशी वेळखाऊ आहे. पण ज्यावेळेला तुम्ही एखादं उत्तम व्याख्यान ऐकता आणि त्या वक्त्याने जी काही 50-100 पुस्तकं वाचलेली असतील त्याचा सगळा सारांश एका व्याख्यानातून तुमच्यापर्यंत पोचतो. तर त्यामुळं लेखनाचंही महत्त्व कमी होत नाही आणि बोलण्याचंही महत्त्व कमी होत नाही. या दोघांनाही साहित्य संस्कृतीच्या गाभाऱ्यामध्ये समान स्थान आहे असं मानणाऱ्यांच्या पैकी सर एक होते. आणि त्यामुळं अनेकांनी सरांना असं सांगितलं की तुम्ही हे सगळं कशासाठी करताय, तुम्ही इतकं उत्तम लिहू शकाल, चांगली पुस्तकं निर्माण होतील. पण सरांनी सांगितलं की सामाजिक समारंभ हे बुद्धीच्या संस्करणासाठी आवश्यक आहेत. जेव्हा 50-100 लोक एखाद्या सभागृहामध्ये येतात एकाग्रतेने, त्यावेळेला मोबाईल वगैरे काही नव्हता आणि त्यामुळे तो वाढण्याची शक्यता नव्हती आणि दुसरी कुठलीही करमणुकीची साधनं नव्हती. त्यामुळं सगळे श्रोते ऐकण्याच्या उद्देशाने त्यावेळेला येत होते आणि तो ऐकण्याचा जो एक संस्कार त्यावेळेला होत होता तर तो अधिक महत्त्वाचा होता. आणि त्यामुळं बुद्धीच्या संस्करणासाठी जर सामाजिक समारंभ महत्त्वाचे आहे तर मी ते करणारच. आणि अगदी सरांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी उभं राहावं असा एक भाबडा विषय माझ्या मनामध्ये येऊन गेला. पण सरांनी फार सांगितलं की अध्यक्षाच्या वाट्याला एकच संमेलन येतं, माझं संमेलन रोजच भरतं असं त्यांनी त्यावेळेला उत्तर दिलेलं होतं. आणि माझे सगळे श्रोतेसुद्धा वेगळे असतात, माझं संमेलन गावोगावी भरतं. तर त्यामुळं सरांच्या वक्तृत्वाचा नेमका उद्देश काय होता असं ज्यावेळेला त्यांच्या चरित्राचं अवलोकन केल्यानंतर असा प्रश्न आपल्या मनामध्ये येतो, त्यावेळेला मला असं वाटतं की श्रोत्यांचं मनोरंजन
हा भोसले सरांच्या वक्तृत्वाचा कुलाचार नव्हता. श्रोत्यांना प्रबोधनाच्या प्रकाशवाटा दाखवणं हेच त्यांच्या वक्तृत्वाचं खरं ब्रीद होतं. आणि त्यामुळं शब्द, विचार आणि लय यांच्या माध्यमातून ते विचारांची एक दीपमाळ श्रोत्यांच्या समोर प्रज्वलित करत असत. आणि जाणकार श्रोते आपल्या ज्ञानपणत्या पेटून एक प्रकारचा ज्ञानाचा दीपोत्सव हा त्यावेळेला साजरा करत असत. आणि म्हणूनच योगी अरविंदांच्या शब्दामध्ये ते प्रत्येक व्याख्यानामध्ये सांगत की बी युअर सेल्फ, ट्रान्सफॉर्म युअर सेल्फ अँड ट्रान्सेंड युअर सेल्फ. दुसरं असं की सरांनी जितक्या काटेकोरपणाने वक्तृत्व साधना केली तितक्याच काटेकोरपणाने त्यांनी शरीर साधना केली. आणि त्यामुळं त्यांचं फिरणं, त्यांची योगासनं, त्यांचा प्राणायाम हा कधीही चुकला नाही. आणि त्यामुळं उत्तम वक्ता म्हणून तुम्हाला घडायचं असेल तर तुम्हाला प्रथम उत्तम शरीर साधना केली पाहिजे. हा नव्या पिढीला एक संदेश सरांच्या चरित्रातून घ्यावा लागेल. आणि आचार, विचार आणि उच्चारातल्या एकवाक्यतेमुळं सरांच्या शब्दांना मंत्राचं सामर्थ्य प्राप्त झालेलं होतं. त्यामुळे त्यांच्या भाषणांनी माणसं नुसती भारावून गेली नाहीत किंवा पेटून उठली नाहीत, तर ती अंतर्मुख होऊन विचार करायला लागली. हे सरांच्या वक्तृत्वाचं वेगळेपण आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळंच त्यांच्या वक्तृत्वाचा प्रभाव आज टिकून आहे. आणि त्यामुळं असं एकही गाव नसेल महाराष्ट्रातलं की जिथं भोसले सर गेले नसतील, अशी एकही व्याख्यानमाला नसेल की जिथं ते बोलले नसतील, असा एकही विषय नसेल की जिथे त्यांनी आपलं विचारमंथन मांडलेलं नसेल. आणि त्यामुळं म्हणजे चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि जिथे जिथे मराठी माणूस आहे, कलेडोनपासून कॅलिफोर्नियापर्यंत सर्व संचार करणारा असा एक अपवादभूत वक्ता म्हणून आपल्याला सरांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. पुण्यामध्ये ज्यावेळेला 83वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार होतं, तर त्यावेळेला संयोजकांचाही एक विचार असा त्यांच्या मनामध्ये आला की पुण्यामध्ये तर सरांची अफाट लोकप्रियता होती. म्हणजे वसंत व्याख्यानमालेमध्ये सरांनी सलग 28 वर्ष व्याख्यानं देऊन एक विक्रम केला. पण पुस्तक प्रकाशनं असो, कुठलाही समारंभ असो, तर त्या निमित्ताने सरांचं कायम येणं जाणं असायचं. आणि त्यामुळं पुणेकरांचं प्रचंड प्रेम हे सरांच्यावरती होतं. तर पुण्यात संमेलन होणार आहे, तर सरांनी त्या संमेलनाचं अध्यक्षपद स्वीकारावं असा एक विचार पुढं आला. तर शेवटी शिष्टाई करण्यासाठी मला पाठवण्यात आलं. सरही या म्हणाले आणि लोणंदला आल्यानंतर म्हणाले की साहित्य संमेलन हे कुरुक्षेत्र आहे म्हणाले, तिथं जाणं सोपं असतं पण परत येणं फार कठीण असतं. तर तुम्ही मला काय या कुरुक्षेत्रामध्ये पाठवू नका आणि तुम्ही आता या म्हणाले, निघालाच आहात तर आपण चहा पिऊ आणि फार तर जेवण करून तुम्ही परत जा. तर सरांच्या व्यक्तिमत्वामधलं आणखीन एक वैशिष्ट्य असं की आपल्याकडे तत्ववेत्ते वृक्ष असतात आणि विनोदकारांच्याकडे विचार नसतो असा एक भ्रम आपल्याकडे आहे. पण सर तत्ववेत्ते असूनही त्यांची विनोदबुद्धी ही विलक्षण जागृत होती असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. म्हणजे त्यांना उत्स्फूर्तपणे त्या क्षणी ते सुचणं. म्हणजे मला आठवतं आहे की पुण्यातल्या एका कार्यक्रमामध्ये नवलमल फिरोदिया उपस्थित होते. त्यावेळेला त्यांचं वय 90 पार होतं. तर भोसले सर बोलायला उभे राहिल्यावरच म्हणाले की ज्यांची उपस्थिती हेच एक नवल आहे असे नवलमल फिरोदिया आज या ठिकाणी उपस्थित आहेत. किंवा नगरला त्यांची व्याख्यानमाला सुरू होती आणि श्रोते इतक्या तन्मयतेने ते व्याख्यान ऐकत होते, सगळे श्रोते मंत्रमुग्ध झालेले होते. तितक्यात एक कुत्रं आलं, ते ओरडलं वगैरे काहीच नाही. ते आलं आणि नुसतं व्यासपीठासमोरून निघून गेलं. सभा थोडी विचलित झाली, हसली. सर एकच वाक्य म्हणाले की बरं झालं कुत्रं येऊन गेलं, नाहीतर उद्या पत्रकारांनी लिहिलं असतं की भोसल्यांच्या व्याख्यानाकडं कुत्रं देखील फिरकलं नाही. त्यामुळं हे जे त्यांना उत्स्फूर्तपणे ही जी उत्स्फूर्तता होती त्यांच्या बोलण्यातली ती फार महत्त्वाची होती. आणि एक एक वाक्य त्यांच्या सहवासामधलं ते इतकं मार्मिक बोलत असत की मी त्यांना फलटणला घेऊन निघालो होतो. आणि आपल्याला माहिती की सातारा रोडवरती उत्तम वडापाव मिळणारे अनेक ठिकाणं आहेत आणि माणसंही थांबून तो मोठा वडापाव खाण्यात त्यांना खूप आनंद मिळतो. तर भोसले सर ते पाहिल्यानंतर म्हणाले की मिलिंद मला आश्चर्य वाटतं, औषधाची इतकी छोटी गोळी जर शरीरावर एवढा परिणाम करते तर एवढा मोठा वडापाव काय करत असेल. तेव्हापासून किंवा त्यांचं एक एक वाक्य बोलणं, ते म्हणाले की जशी भरलेली घागर आपण ओतून देतो तसं आपल्याला मन रिकामं करता आलं पाहिजे. म्हणजे आपण काम हाता वेगळं करतो पण मना वेगळं करत नाही.
आणि त्यामुळं आपल्या जीवनामध्ये सगळी ताणतणाव व्यग्रता जी काही निर्माण झाली आहे ती त्यामुळं निर्माण झाली आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल की माणसांच्या बाबतीमध्ये थोडे संकोची असणाऱ्या सरांचं मांजरांच्या वरती मात्र खूप प्रेम होतं. म्हणजे सरांच्या घरामध्ये बऱ्यापैकी मांजरं होती आणि ती सरांच्यासारखी चिंतनाच्या पोजमध्ये अशी झोपलेली असायची. म्हणजे शिवाजी सावंतांनी एकदा म्हटलेलं होतं की जसा एखाद्या रिक्षाचा मीटर पडलेला असतो तशा शिवाजीरावांच्या चिंतनाचा मीटर कायमच पडलेला आहे म्हणाले. आणि त्यामुळं ज्यांच्या 72,000 धमन्यातून वाहणाऱ्या रक्तातल्या प्रत्येक थेंबावर विचार आणि वक्तृत्व कोरलेलं आहे असं व्यक्तिमत्व म्हणजे प्राचार्य शिवाजीराव भोसले, असं सावंतांनी त्याचं वर्णन केलं. तर सरांच्या घरामध्ये हा सगळा मांजरांचा वावर असायचा आणि माझं चरित्रलेखन सुरू असतानाही तो होता. तर त्या मांजरांनी सरांचा सगळा नवाकोरा सोफा खराब केलेला. तर मी सहज म्हणालो सरांना की या मांजरांची इतके लाड तुम्ही का करता. तर सर म्हणाले की मला तर माणसांपेक्षा ही मांजरच बरी वाटतात, निदान ती माणसांसारखी आडवी जात नाहीत. त्यामुळे हे जे योजना आहे आणि शब्दप्रयोग ही सरांची खासियत होती. आणि सर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्या मांजरांना आईस्क्रीम खाऊ घालायचे, हे अजून एक वैशिष्ट्य. आणि मग त्या मांजरांनी घरामध्ये उंदीर आणून टाकला की त्यावरती सरांची प्रतिक्रिया असायची की मी त्यांना आईस्क्रीम देतो, त्यामुळे त्यांना असं वाटत असेल की याच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपल्याला जे शक्य आहे ते आपण याला आणून दिलं पाहिजे. आणि त्यांनी म्हणून ही उंदरं या ठिकाणी आणून टाकली. तर हे असं उत्स्फूर्तपणे बोलणं, अतिशय मिश्किलपणाने बोलणं, आणि त्यामुळे सरांची 2-2 तास जरी व्याख्यानं झाली तरी लोकांना त्याचा कधीही कंटाळा आला नाही. आणि त्यामुळं हा नर्म विनोदाचा जो शिडकावा आहे तो त्यांच्या व्याख्यानामध्ये सतत असायचा. आणि त्यामुळं त्यांचं व्याख्यान असं कधी रुक्ष झालं नाही. म्हणजे इतकी अवघड प्रमेय त्यांनी सांगितली, अगदी विवेकानंद अरविंदांच्यासारखे गंभीर विषय देखील त्यांनी मांडले. पण एखादा अवघड विषय सोपा करून सांगण्यासाठी एखाद्या शिक्षकाकडे जी हातोटी असावी लागते ती सरांच्याकडे होती. आणि त्यामुळं त्यांचं व्याख्याने असं बेमालूमपणे रंगत जाणं ज्याला म्हणतात त्याचा अनुभव, एखादी मैफल ऐकल्यानंतर आपण बाहेर पडताना जो एक आनंद घेऊन जातो तोच आनंद शब्दांच्या माध्यमातून. आणि आपली मराठी भाषा किती श्रीमंत आहे याचा साक्षात्कार सरांचं भाषण ऐकल्यानंतर व्हायचं. हे म्हणून मी जे म्हणालो की महाराष्ट्रातल्या 5 पिढ्यांचे मन आणि कान तयार करण्याचं काम हे सरांनी केलं. त्यामागं हे सगळं संचित सरांचं जे काही आहे ते विद्वत्ता असेल, व्यासंग असेल, समयसूचकता असेल, उत्स्फूर्तता असेल, विनोदाचा शिडकावा असेल. म्हणजे उन्हानी त्रस्त झालेल्या माणसांनी एखाद्या उद्यानामध्ये प्रवेश करावा आणि थंडगार पाण्याचं कारंजा अचानक सुरू होऊन मनाला प्रसन्नता लाभावी असं सरांचं वक्तृत्व होतं. आणि पुढे सरांनी स्वतःच्या वक्तृत्वामध्ये सुद्धा अनेक बदल केले. म्हणजे सुरुवातीला त्यांचं वक्तृत्व हे धबधब्यासारखं होतं किंवा पाण्याने भरलेला मेघ असावा आणि तो बरसत राहावा तसं होतं. पण पुढे सरांनी सांगितलं की धबधब पडणारा पाऊस हा जमिनीच्या पृष्ठभागावरून लगेच वाहून जातो, पण हळूवार येणाऱ्या पावसाच्या सरी जमिनीमध्ये खोलवर रुजतात आणि त्यावरती पिकांचं चांगलं भरण पोषण होतं. त्यामुळे वक्तृत्वाचा वेग हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे आणि तो वेगसुद्धा त्यांनी राखला. आणि आज व्यासपीठावरील चिंतनशील वक्तृत्वाची हानी होत असली तरी बोलण्याचं किंवा नेमक्या बोलण्याचं महत्त्व हे थोडं देखील कमी होणार नाही. आणि वक्तृत्वाचे वेगवेगळे आविष्कार, निवेदन असेल, सूत्रसंचालन असेल, मुलाखती असतील, टॉक शो असतील, या सगळ्यातून ते घडतच राहणार आहे. बोलणं हा केवळ जगाच्या व्यवहारातील एक उपचाराचा भाग नाही, तर बोलण्यातून भाषा, साहित्य, समीक्षा, संस्कृती आणि पर्यायानं त्या समाजाचं उन्नयन होत असतं. म्हणून वाचिक अभिव्यक्तीकडं गांभीर्यानं पाहण्याची मानसिकता जर या समाजामध्ये आपण निर्माण करू शकलो तर ती सरांना खरी आदरांजली ठरेल असं मला वाटतं. आज मगाशी आम्ही वसंत व्याख्यानमालेच्या संयोजकांशी बोलत होतो तर त्यावेळेला एक खंत व्यक्त केली गेली की उत्तम वक्ते तयार होताना दिसत नाहीत. याचं कारण की स्वयंपाक हा जसा रोज करावा लागतो तेव्हा तो जमतो, तसं बोलणंसुद्धा रोज वाटायला यावं लागतं आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. व्यासंग, वाचन, चिंतन, मनन या सगळ्या प्रक्रियेतून म्हणजे केवळ इतरांचं ऐकून त्यावर वक्तृत्वाचं भरणपोषण होऊ शकत नाही. तुम्हाला स्वतःची म्हणून एक विचारशक्ती विकसित करावी लागते. आणि बऱ्याच वेळा असं होतं की महाविद्यालयीन जीवनामध्ये चमकणारे वक्ते हे पुढे ज्यावेळेला जीवनाचा
खरा अध्याय सुरू होतो, खरी कसोटी सुरू होते, त्यावेळेला ते मागं पडतात. आणि त्यामुळं आपल्यातली वक्तृत्वाची ज्योत जपली पाहिजे ही मानसिकता या नव्या पिढीच्या वक्त्यांच्यामध्ये निर्माण करणं ही आजच्या काळामधली खरी गरज आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळं आम्ही प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीच्या वतीने दरवर्षी गेली 16 वर्ष पुरस्कार देतो आहोत. अनेकांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्ही सरांचं स्मारक केलं पाहिजे. तर आम्ही असं सांगितलं की लौकिक अर्थाने आम्ही सरांचं कुठलंही स्मारक करणार नाही. या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पिढीमध्ये उत्तम वक्ते निर्माण होणं हीच भोसले सरांना खरी आदरांजली ठरणार आहे. आणि त्या दृष्टीने वसंत व्याख्यानमालेनी सुद्धा युवा वक्त्यांची व्याख्यानं होतात अजूनही तिथे, त्यांना अधिकाधिक प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि युवा पिढीने सुद्धा बोलणं केवळ व्यासपीठावर बोलण्यासाठीच गरजेचं आहे असं नाही, दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा बोलण्याचं खूप महत्त्व आहे. आणि जी माणसं काहीच बोलत नाहीत त्यामुळं त्यांना काहीच मत नाही असं गृहीत धरलं जातं. आणि जी खूप बोलतात ती फारच बोलतात त्यामुळं त्यांचंही म्हणणं गृहीत धरलं जात नाही. त्यामुळं विवेकाची ठरेल ओलं, जे बोलायाचे ते ऐसे बोल, आपुले मते उगीच चिखल कालवू नको रे, हे जे सोहिरोबा आंबे यांनी सांगितलं. तर ते सम्यक बोलणं जे आहे तर ते कसं असावं याचा आदर्श वस्तुपाठ हा प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी आपल्याला घालून दिला. आणि खरं तर सरांनी ज्या प्रकारची एक जीवनशैली स्वीकारलेली होती, म्हणजे सरांनी एवढा प्रवास महाराष्ट्रभर केला, म्हणजे एखाद्या सरितेचं जीवन जगत सर फिरत राहिले. आणि सरिता करीते का कधी खंत, आक्रमिते निजपंथ असं कवीने म्हटलं आहे. तर टीकाकार भेटले, उपहास उपेक्षा सगळ्या गोष्टी वाट्याला आल्या, पण आपुला तो एकदेव करोनी घ्यावा या भावनेने त्यांनी आपल्या जीवनातली सगळी ऊर्जा ही वक्तृत्वावरती केंद्रित केलेली होती. आणि त्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलं. आणि त्यामुळं त्यांच्या वक्तृत्वाचा एक वेगळा स्वर्गीय आनंद हा सगळ्या श्रोत्यांना मिळत होता. आणि त्यामुळं बाहेरगावी गेले म्हणून प्रमुख पाहुण्यांच्या किंवा संयोजकांच्या आग्रहास्तव काही खाल्लं असं नाही. म्हणजे त्यांचा संयोजकांना सांगणंच असायचं की शक्यतो घरी व्यवस्था करा. आणि त्यांच्याबरोबरच्या लोकांच्या पानांमध्ये सगळे भारदस्त पदार्थ असले तरी सरांची थाळी ही मेथीची भाजी, भाकरी, साधावरण, भात, तूप, लिंबू एवढा सरांचा आहार होता. त्यांच्या पानामध्ये जर एखादा गोड पदार्थ वाढला तर तो अगदी शिताफीनी शेजारच्या पानामध्ये तुमचं वय आहे, तुम्ही खायला हरकत नाही असं म्हणून त्यांच्याकडे सरकून हे नामानिराळे होत असत. आणि मी स्वतः पाहिलं आहे की त्यांचं फिरणं कधीही चुकलं नाही. म्हणजे एखाद्या गावाला कार्यक्रमासाठी जायला सकाळी 6ला निघावं लागलं आणि त्या गावामध्ये 9-9:30ला पोचले आणि हॉटेल एक 5 किलोमीटर अंतर आहे, तर गावाच्या बाहेरच उतरून तिथून चालत त्या हॉटेलपर्यंत ते आलेले आहेत. आणि योगासनं कधी चुकली नाहीत, प्राणायाम कधी चुकला नाही. आणि त्यामुळं शरीर साधना आणि वक्तृत्व साधना अशी संयुक्त साधना सरांनी आयुष्यभर केली. त्यामुळं सर शतकपूर्ती करतील असं वाटलं होतं, पण शेवटी नियतीच्या मनामध्ये ते काही नव्हतं. आणि सरांचा जो पुण्यामध्ये शेवटचा कार्यक्रम झाला 26 एप्रिल 2010 भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाने त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केलं. आणि तो कार्यक्रम सकाळी झाला. सर त्या दिवशी मुक्काम करणारे होते आणि दुपारी ते मला म्हणाले की मला शिवशाहिरांना भेटावं असं वाटतं आहे. आणि मग मी शिवशाहिरांच्याकडे त्यांना घेऊन गेलो. एक साक्षात वक्तृत्वाचे शिवाजी आणि दुसरे शिवशाहीर. तर शिवशाहीर म्हणाले की आज साक्षात महाराज माझ्या भेटीला आले आहेत. आणि दोघांनी एकमेकांना लावून नमस्कार केला. आणि मग बाबासाहेबांनी राजा शिवछत्रपतीची प्रत त्यांना भेट म्हणून दिली. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी सर शक्यतो लवकर उठून निघून जात असत. मला म्हणाले की तुम्हाला वेळ असेल तर या. मी हॉटेल सारसला गेलो. अगदी नेहरू स्टेडियमच्या तिथंच ते उतरत असत. आणि जाताना कधी फार न बोलणारे सर त्या दिवशी भरभरून बोलत होते. आणि त्यांचा मूड काही वेगळाच जाणवत होता. कात्रजच्या चौकामध्ये मी उतरलो, कारण त्यावेळेला मी सुखसागर नगरला राहत होतो. उतरल्यानंतर त्यांनी त्यांच्याजवळ जी एक शाल होती ती माझ्या पाठीवरती टाकली आणि म्हणाले आता तुमच्या पाठीवरती शाली पडत राहतील. हा सरांनी त्यावेळेला आशीर्वाद दिला. आणि पुढे 6 जूनला मी, श्रीकांत जोशी आणि नगरचे प्रशांत आढाव आम्ही तिघंही
सरांना भेटण्यासाठी फलटणला गेलो. कारण गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुपूजन करावं असा एक विचार माझ्या मनामध्ये होता आणि बालगंधर्व रंगमंदिर आम्ही त्यासाठी आरक्षित देखील केलेलं होतं. पण सर त्या दिवशी निर्वाणीची भाषा बोलत होते. ते म्हणाले की मला अरविंद माताजी दिसतात, मला देहू आळंदीची स्पंदनं ऐकायला येतात. आता तेल संपत चाललं आहे आणि वात नुसतीच जळते आहे आणि सूर्य मावळत असलं तरी आपण देखील कधीतरी तळपत होतो हे तो विसरत नाही. पण उगवतीच्या साक्षीनं मावळण्यातच खरा आनंद आहे, म्हणून मी तुमच्या कार्यक्रमाला येईन असं सरांनी सांगितलं. आणि 29 जून 2010 हा तो दुर्दैवी दिवस. या दिवशी काळ येऊन थांबलेला होता. देहू आळंदीहून ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्या निघण्यापूर्वीच इंद्रायणीचा गळा दाटून आला. दाराशी थांबलेल्या काळाच्या काळजाचा ठोका चुकला. त्याला आठवलं की देहू आळंदीहून निघालेल्या या पालख्या पंढरपूरला पोचण्यापूर्वीच ही वक्तृत्वाची पालखी आपल्याला वैकुंठाला घेऊन जायची आहे. जड अंतःकरणाने त्यांनी आपलं काम पार पाडलं. मावळतीच्या सूर्याच्या साक्षीने एक ज्ञानसूर्य मावळला. वक्तृत्वाचं नभांगण खिन्न झालं, वाग्देवता शून्य झाली. श्रवण संस्कृतीचे डोळे पाणावले, श्रोत्यांच्या वाट्याला पोरकेपण आले. महाराष्ट्राचे सांस्कृतिक व्यासपीठ मुके झाले. उद्या महाराष्ट्रातला एखादा वक्ता इंग्लंडमध्ये गेला, अमेरिकेमध्ये गेला, रशियामध्ये गेला आणि तिथल्या व्यासपीठावरून बोलताना त्यांनी सांगितलं की प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी या संदर्भामध्ये बोलताना असं म्हटलेलं होतं, तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. कारण इथून पुढच्या काळामध्ये जे कोणी वक्ते येतील त्यांच्यासाठी विचार आणि वक्तृत्वाची वाट, मळवलेली वाट ही फक्त प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची असेल. उद्या जे कोणी या वैखरीच्या वाटेवरून जातील ते या वाटेवरून जाताना क्षणभर थांबतील. या वाटेवरती कर्तृत्वाचा कळसाध्याय निर्माण करणाऱ्या भोसले सरांचं ते स्मरण करतील. भोसले सर त्यांच्यासाठी दीपस्तंभ असतील. आज वसंत व्याख्यानमालेने सरांच्या स्मृतींचा जागर करण्याची जी संधी मला दिली त्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करतो. सरांना अभिवादन करून आपली रजा घेतो. अतिशय समृद्ध करणारा अनुभव आपण प्राध्यापक मिलिंद जोशी यांच्या व्याख्यानामधून घेतला. हा समृद्ध करणारा अनुभव तर होताच होता, पण त्याच वेळेला अतिशय रसरशीत असा अनुभव होता आणि त्याला कारण मोठ्या संख्येने आलेले आपण सर्व श्रोते आहात. मी वसंत व्याख्यानमालेच्या वतीने स्वप्नील पोरे आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. आमच्या विनंतीला मान देऊन प्राध्यापक मिलिंद जोशी सर आपण आलात, मी आपला अत्यंत आभारी आहे. वसंत व्याख्यानमालेच्या वतीने मी आपलं आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व श्रोत्यांचं आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.